You lift me up when I fall down. All through the storm, your love is the anchor. My hope is in you alone. Hallelujah. Hallelujah, hallelujah. प्रभू आमचा सगळी आशा तुझ्यावरतीच आहे. यू आर अवर रॉक. तू आमचा खरा खडक आणि तू आमचा खरा दुर्ग आहेस. असं वचन म्हणते की प्रभू ज्याने आपले घर त्या खडकावर बांधलेलं आहे, त्यानंतर वादळ आलं, वारा आला, संकट आली, परंतु प्रभू त्या घराला काहीच झाले नाही, कारण ते घर त्या खडकावरती बांधलेलं होते. आणि खरा खडक तर प्रभू येशू ख्रिस्त तूच, केवळ तू आमचा आहेस. प्रभू आमचं हे जीवन आहे, हे ख्रिस्तमय खडकावरती आज बांधलं गेलेलं आहे. प्रभू जसं संत पौल म्हणतो की हे संकट हे माझे काय करणार, प्रभू ह्या परिस्थिती माझे काय करणार. जर परमेश्वर मला अनुकूल आहे तर मला प्रतिकूल कोण. खरोखर प्रभू आम्ही तुझ्या आभार मानतो की प्रभू आम्हाला केवळ विश्वास नाही तर आम्हाला प्रभू धैर्यही प्रभू तू दिलेस. प्रभू केवळ विश्वास नाही तर विश्वासाच्या जोडीला प्रभू आम्हाला तू सामर्थ्य दिलेस की प्रभू आम्ही या अंधकाराच्या शक्ती समोर उभे राहावे आणि तुझ्या नावाने या सगळ्या गोष्टीवरती ओव्हरकम करावे, कारण तू आमचं जिवंत आणि तारणारा परमेश्वर आहे. यू आर अवर फेथफुल गॉड. प्रभू आम्ही या सकाळच्या समयी आम्ही तुझ्या हाती पडतो. आमचं जीवन तुझ्या हाती घे. आम्ही जे जमलेलो आहोत आम्हा प्रत्येकावर कृपा कर. जे आमचे भाऊ बहिणी नाही आहेत, ब्रदर जॉनी आणि स्पेशल ब्रदर रणधीरसाठी प्रार्थना करीतो. प्रभू आमचा विश्वास आहे की तुला बसलेल्या फटक्याने आमच्या दोन्ही भावांना तू आरोग्य दिलेलं आहे. प्रभू घरी असताना त्यांना स्पर्श कर आणि प्रभू आम्हाला रिपोर्ट येते की तू पूर्णपणे त्यांना चंगाई दिलेली आहे, कारण तो आमचा आरोग्यदाता परमेश्वर आहे. सकाळच्या समय आम्ही जे जमलेलो आहोत, आत्मा प्राण देह जीव सगळं काही प्रभू आम्ही तुला समर्पित करतो. प्रभू आम्ही तुला विनंती करतो की प्रभू आम्हाला तुझे वचन ऐकण्यासाठी प्रभू तुझे आध्यात्मिक कान दे. आमचं लक्ष इकडे तिकडे विचलित होऊ दे नको. तर प्रभू आत्मा मंडळास काय म्हणत आहे आम्हाला समजावे, म्हणून तो आमचे आध्यात्मिक कान प्रभू तू उघड. आम्हाला प्रभू परिपूर्णतेकडे घेऊन जा प्रभू. आमच्या सवयीपासून तर आम्हाला मुक्त कर आणि प्रभू आम्हाला ख्रिस्तामध्ये तू वाढवत जा. मी तुझ्या हाती आमचं जीवन समर्पित करतो. मलाही प्रभू पूर्णपणे शुद्ध कर, पवित्र कर, माझ्या मुखाला स्पर्श कर. खरोखर प्रभू तुझ्या समोर उभे राहण्यास प्रभू अपात्र आहे, परंतु पवित्र रक्ताखाली येतो तू शुद्ध कर प्रभू, तू आशीर्वादित कर. पुढे वेळ समय तुझ्या हाती घेऊन प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करीतो म्हणतो, ऐकून मान्य कर. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. काय तुम्ही आनंदित आहात? आमेन. परमेश्वरने आम्हाला एक चांगला दिवस दिलेला आहे. आपण वचनाकडे वळूया आणि मला वाटतं आपण भाग 7 आहे. आमेन. भाग 7 बघत आहोत. डेडिकेशन ऑफ लाईफ याचा आपण 7वा भाग बघत आहोत. आणि तुम्हाला भाऊ बहिणींना माहिती, मला माहिती नाही की तुम्ही लोक यावरती किती अभ्यास करत आहात किंवा किती ह्या गोष्टी बघत आहात, परंतु मला एक तुम्हाला सांगू द्या, हा केवळ सब्जेक्ट नाही आहे किंवा मी काही सिरीज प्रचार करत नाही आहे, परंतु भावा बहिणींनो हे आमच्या जीवनाला बदलण्याचं काम आहे. आमेन. इट इज जसं फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बाहेर देशात जर गेलात आणि जर तुम्ही इंडियन आहात, भारतीय आहात, बरोबर, आपण काय खातो, डाळ भात मच्छी खाणारे लोक. परंतु जर तुम्ही बाहेर देशात गेला ना तर तुम्हाला तिकडचं अन्न आवडणार नाही. तर तुम्हाला काय होणार, तुम्हाला तिकडे त्रास होणार सुरुवातीला. अरे बापरे, हे अन्न वेगळं लागते, आपल्या इकडे मसाले मारलेलं जेवण खायला लागते. इकडे तर मसाले पण नाही, इथे तर काय आहे डायरेक्ट असंच बॉइल्ड खावं लागतं. परंतु जसे जसे तुम्ही राहता
तुम्ही मनापासून इंटरेस्ट काय करता की मला ना आता तिथेच राहायचं आहे. आमेन का तुम्ही आमेन म्हणाल? लक्ष द्या, इकडे तिकडे लक्ष नका, तुमचं विचलित नका करू. लक्ष काय बोलतोय ह्याच्याकडे द्या. तुम्ही जेव्हा बाहेर देशात राहता, तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष तिकडेच राहायचं आहे, तेव्हा तुम्हाला सुरुवातीला तुम्हाला भारतातल्या खाद्याची आठवण येईल, घरी काय बनते ते. परंतु तुम्हाला ते बॉइल्ड फूड आवडणार नाही सुरुवातीला. परंतु जशी जशी तुम्ही खायला लागाल ना, तशी तशी तुमच्या बॉडीला ती सवय होत जाईल. आणि मग तुम्ही तिथून इथे याल ना, तर तुम्हाला वाटेल की इथे जाम तिखट खातात लोक. काय चविष्ट अन्न आता तिखट लागायला लागलं का? कारण त्याची सवय सुटली. भावा बहिणींनो, ख्रिस्तामध्ये जेव्हा तुम्ही याल ना, तेव्हा तुम्हाला सगळं ब्लँड लागायला लागेल. चव नसलेलं काही नाही, चव नाहीये, नुसतं बॉइल्ड केलेलं आहे असं तुम्हाला वाटायला लागेल. परंतु जर तुम्ही खात जाल ना, तर तुम्ही जेव्हा तुम्हाला जगाची टेस्ट करायची वेळ येईल, तेव्हा ते तुम्हाला तिखट लागेल. तेव्हा तुम्हाला कळेल की हे काय खाद्य नाहीये, ह्याच्याने त्रास होणार. तुम्ही बॉइल्ड फूड करे जास्त खात जाल, तुम्हाला ते आवडत जाईल का? कारण आता ते तुमच्या शरीराचा भाग झालेला आहे. परंतु तिकडे पण जाऊन जर तुम्ही इकडचेच मसाले जाऊन तिकडेच बनवून खात असाल, तर मग काय? तर मग बाहेर देशात राहून तुम्ही भारतातलंच खाता, तुम्ही खाणार. याचा अर्थ काय झाला? आम्ही आहोत विश्वासात, पण आम्ही कामं सगळी अविश्वासणाऱ्याची करतो. आमेन. भावा बहिणींनो, आम्हाला सेपरेशनची गरज आहे. आम्हाला चेंज ऑफ एटमॉस्फिअरची गरज आहे, चेंज ऑफ माइंडची गरज आहे. आम्ही जेव्हा चेंज ऑफ माइंड मध्ये येतो, तेव्हा आम्ही पूर्णपणे बदलतो. कोणती गोष्ट करताना ना ध्येय असणे फार गरजेचं आहे. प्रॉफेटने मेसेज प्रचार केलेला काय आहे? परसिव्हरन्स. परसिव्हरन्स म्हणजे काय? चिकाटी. चिकाटी म्हणजे काय? घेतली ना गोष्ट ती करायची, मग काही असो, त्याला एन नंबर ऑफ एक्सक्युजेस का ना असो, करायची. आणि जेव्हा आपण करायचं ठरवतो ना, तेव्हा मग त्याच्यामध्ये आपल्याला कोणाची दाद नाही पडू शकत, कोण थांबवू नाही शकत. भावा बहिणीनं, आपल्यासाठी एक्झाम्पल भरपूर आहेत. आपण बघूया. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करू. आपण वाचूया रोमकरस पत्र. याचा तुम्हाला, मला माहिती नाही की तुम्हाला वाचून 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 हे वचन पाठ झालंय की नाही पाठ झालंय. हे वचन पाठ झालं पाहिजे. कारण का वचन आहे हे? वचन नाही आहे. इट इज रिन्यूइंग युअर बॉडी, माइंड अँड स्पिरिट ऍट द सेम टाइम. आमेन. बंधुजन हो, कोणीतरी वाचा. बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. आमेन. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आमेन. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. हालेलुया. आमेन. आपण प्रभू वाचलेल्या वचनावर आशीर्वाद द्या. आपण आपल्या जागेवर बसूया आणि इथे हात ठेवा आणि आपण प्रेषितांची कृत्ये ह्याचा 23वा अध्याय उघडूया. प्रेषितांची कृत्ये ह्याचा 23वा अध्याय. Acts chapter 23. प्रेषितांची कृत्ये ह्याचा 23वा अध्याय. Acts chapter 23. पुढे पहिल्या वचनापासून वाचूया. मग पौल न्यायसभेकडे स्थिर सगळ्यांना मिळाले का? सगळ्यांना मिळाले? Acts chapter 23 verse 1. मग पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टी करून म्हणाला, बंधुजनो, मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे. आता इकडे आपण बघतो की पौलाला काय केलेलं आहे. पौलाला संपूर्ण मंडळी समोर, कलेसिया समोर, न्यायासमोर उभे करण्यात आलेले आहे. आणि ह्याच्यावरती काय आहे? आरोप आहे की हा जो मनुष्य आहे ना, हा खराब मनुष्य आहे. हा काय करतो? हा लोकांना भडकवण्याचं काम करतो. आणि आमचा जो यहोवा देव जो आहे, ह्याविषयी हा सांगतो की हा देवावरती विश्वास नका ठेवू, तर ख्रिस्तावरती विश्वास ठेवा. असं हा संदेश जो आहे हा प्रसावत आहे. परंतु पहिलं वचन परत वाचा. मग पौल न्यायसभेकडे, मला वाटते 22व्या अध्यायातलं 30व्या वचनापासून वाचा. थोडा बॅकग्राऊंड मिळेल जेणेकरून सगळ्यांना. यहुदी लोकांनी त्याच्यावर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते. यहुदी लोकांनी काय आणलेलं आहे? आता आरोप संत पावलावरती एक आळ आणलेला आहे. भाव बहिणीनो, आता जेव्हा आपण हे गोष्ट सगळं बघत आहोत, कृपया ह्या गोष्टीमध्ये आपल्या स्वतःला पण ठेवत जा. येस सर. आमेन. आणि परफेक्शन मध्ये या की
तुमच्यावरती कोणीतरी एक आळ आलेला आहे. हम्म. आता ही सिच्युएशन जी आहे ना, आपण काय बघत आहोत, कॉन्सायन्स काय म्हणतात, विवेकबुद्धी, विवेकबुद्धी, सत्सद विवेकबुद्धी. कॉन्सायन्स आपण गेल्या आठवड्यात काय बघितलेलं, कोण मला सांगेल काय? गेल्या आठवड्यात काय बघितलेलं रविवारी? रिझनिंग. रिझनिंग येस वेन यू रिझनिंग, येस तर्क वितर्क. वेन यू ओपन युअर माइंड. तर्क वितर्क काय केलं हव्वेनी, काय केलं होतं तुम्हाला आठवत असेल तर? Yes. हव्वेनी काय केलं? शी ओपनड अप हर माइंड. माइंड. आणि जेव्हा तिने आपलं माइंड ओपन केलं, सैतानाने तिच्या माइंडचा कंट्रोल घेतला आणि काय सांगितलं की तुला जे देवाने ज्ञान दिलेलं आहे ते पूर्ण नाहीये, तुला अधिक ज्ञानाची गरज आहे ना. तिने Yes. काय केलं? जस्ट बिकॉज व्हॉट इज ओपनिंग अप माइंड? इट Yes. इज अनबिलिव्हिंग द वर्ड ऑफ गॉड. Yes. परमेश्वराच्या वचनावरती अविश्वास करणे. तिला जे काही नवऱ्याकडून सांगण्यात आले होते त्याच्यावरती अविश्वास करून शी ओपन अप हर माइंड, रिझनिंग. आणि रिझनिंग मुळे काय झालं? भरपूर प्रॉब्लेम झाले. असं असेल, हा चुकीचा असेल, ही ती असेल, ती ते असेल. नाव मला माहित नाही काय आहे, बट व्हॉट आय एम डुईंग इज आय एम रिझनिंग. Yes. तोच वर्ड रिझनिंगला, रिझनिंग मध्ये रिझनिंगच्या जोडीला काय येतात बघा? इन्सॅनिटी, पागलपण, Yes. मूर्खपणा. अरे हा मूर्खपणा आहे. आणि एक प्राईड येतं, आता माझ्याकडे बघ पैसा आला ना, रिझनिंग की आता मी मोठा होणार. True. बँकेमध्ये थोडे पैसे आले ना का माणसाची ऑटोमॅटिक कॉलर टाईट होते का? रिझनिंग करतो की आता मी मोठा माणूस होणार. रिझनिंग जे आहे ते मनुष्याला खाऊन टाकते. Yes. तर रिझनिंगचे दोन प्रकारे रिझनिंग होते, आणि एक चांगल्या प्रकारचं रिझनिंग आहे आणि एक वाईट प्रकारचं रिझनिंग. आपण रिझनिंग बघितलं. आता आपण काय बघत आहोत? कॉन्सायन्स Conscience. म्हणजे काय? सत्सद विवेक विवेकबुद्धी. आता हे वचन वाचू, 30 वचन पासून वाचा. यहुदी लोकांनी त्याच्यावर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते. आता इकडे काय झालेलं आहे की काहीतरी आरोप चालू आहेत. कोणावरती? पौलावरती. आणि हे पौलावरती काय आरोप आहे या गोष्टी ते बघण्यासाठी सरदार म्हणजे कोण? जे लोक न्यायाधीश लोक असतात, त्यांनी सांगितले की चला कोर्टात केस आणूया. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने त्याला मोकळे केले हा, आणि मुख्य याजक व सगळी न्यायसभा यांना एकत्र होण्याचा हुकूम करून पौलाला खाली आणून त्यांच्या समोर उभे केले. आता तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये ना एक गोष्ट आहे. कोण माणूस आणला माहितीये का? सगळ्यात पहिला माणूस मुख्य याजक. येस कोण आणलेला आहे? मुख्य याजक मुख्य याजक, महायाजक. तो कुठे असतो? परमपवित्र स्थानात जाण्याचा अधिकार त्याला असतो. तो माणूस आणलेला आहे अशासाठी त्याची जागा महत्वाची होती की त्यांनी अनबायस्ड असावे. त्यांनी कोणाच्याही वतीने नाही, Neutral. तर जे देवाच्या वतीचा वचन. नियम आहे तो त्यांनी तिकडे द्यावा. म्हणून कोणाला सांगितलेलं आहे? मुख्य याजकाला, म्हणजे देवाच्या वचनाला. तिकडे मोशेचे नियमशास्त्राप्रमाणे देवाच्या वचनाला प्रथम स्थान होतं. देवाचं वचन असं आहे तर असंच आहे, देवाच्या वचनामध्ये फेरबदल नाहीये No. असं पकडून त्या वचनाला पुढे ठेवण्यात येत होते. आणि मग पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टी करून म्हणाला, आता काय झालं? आता एका साईडला पॉलला आणून उभे केलं आणि बंधुजनो, मी आजपर्यंत देवाबरोबर सर्व पूर्ण पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे. फुल कॉन्शियस. वचन वाच रे, दुसरं वचन वाच, सेकंड वाच, 23 सेकंड. Acts chapter, the Acts 23, Joel watch 2, 23:2. And the high priest हा, अनन्या. Amnanya commanded them that stood by him. सॉरी पहिलं वचन वाच एकदा. And Paul, earnestly beholding the council, said, Men and brethren, I have lived in all good conscience before God until this day. Conscience before the God until this day. ह्या दिवसापर्यंत मी देवासमोर सद्भावाने वागलेलो आहे. देवासमोर तुमच्याकडे माझ्यावरती आरोप करावा अशी एकही गोष्ट तुमच्या समोर नाहीये. कारण देवासमोर माझं वागणं जे आहे हे सत्सद विवेक भावाचं आहे. आता त्या गोष्टीमध्ये सत्सद विवेक भाव म्हणजे काय? म्हणजे देवावरची असलेली प्रीती. जेव्हा देवावरची प्रीतीची गोष्ट येते ना, तेव्हा प्रीतीमध्ये काय येते माहिती काय? लिगलिझम येते. प्रीतीमध्ये काय येते? लिगलिझम. लिगलिझम म्हणजे काय? तुम्ही असंच करायचं, तुम्ही असंच करा, असं नाही केलं तर तुम्हाला स्वजनातून उच्छेद करण्यात येईल. हा, सक्ती. लिगलिझम म्हणजे काय? सक्ती. असं जर करायचं असेल तरच तुम्ही असं करायचं. भाव बहिणींनो, परमेश्वराचं वचन जे आहे ना
ही सक्ती कोणाला करत नाही. Yes, amen. परमेश्वराचं वचन फ्रीडम आहे. Amen. देवाचं वचन काय करते माहितीये का? देवाचं वचन जेव्हा तुम्हाला तुमच्याकडे येते, तिन्ही मुलांना तसं बसू नका. असं वाटतं की भिंतीकडे तोंड करून बसलाय. तिकडे भिंतीकडे काहीच नाही. स्टोल घेऊन इकडे या, पुढे असं फिरून बसा. ब्रदर तुम्ही असे बसा, तुम्ही असे बसा का तो पण असे बसेल. मला तिन्ही दिसत नाहीये. फिरून बसा, असं आणखीन फिरून बस. नाही तर मग भिंतीकडे प्रार्थना चालली असं वाटते. ते मला जेव्हा ऑफिसमध्ये प्रेयराची तेव्हाच आठवलं, भिंतीकडे लक्ष. ते असं आपली परिस्थिती नसावी. आपण जेव्हा प्रार्थनेला येतो, मी मुलांना पण सांगतो, टीव्ही बघायला बसले कसे असे मुंडीने आणवत मोबाईल बघायला लागले का? प्रार्थनेला बसले का डिस्टर्बन्स होतो? कारण आपण मनापासून परमेश्वराकडे आलेलो नाहीये. जेव्हा मनापासून येतो ना, तेव्हा आपली फोकस सगळा देवाकडे असतो. भावा बहिणीनो, सतसत विवेक बुद्धी जी आहे ही देव, ह्याला बाजूला करा, ही देव जो आहे ही आपल्याला देतो अशासाठी की आपण देवावरती काय बोलतो, निरासर काय म्हणतो ते, निरागस म्हणजे काय, एकदम प्युअर प्रेम परमेश्वरावर आम्ही करावे. भावा बहिणींनो, त्या प्रेमामध्ये नियम नसतात. नियम कोणाला असतात माहितीये ना? फॉर एक्झाम्पल, मी जर सिग्नल वरून जात असेल, मी भरपूर वेळा एक्झाम्पल देतो, परत देतो मी एक्झाम्पल. इकडे जकात नाक्यावर सिग्नल आहे, बरोबर? हा सिग्नल जर लागलेला आहे, रेड आहे, आणि जर मी त्या रेडच्या अगोदर थांबलेलो आहे ना, तर तो नियम मला लागत नाही. लॉ माझ्यासाठी ऍप्लिकेबल होत नाही. भारताच्या संविधानाचा नियम मला लागू होत नाही. का माहितीये का? कारण त्या रेडच्या अगोदर मी ऑलरेडी थांबलेलो आहे. पण जेव्हा तो जो रेड असताना जेव्हा मी लाईन क्रॉस करून पुढे जातो, तो नियम मला पकडतो आणि तो मला खंडणी भरावयास लावितो. भावा बहिणींनो, लिगलिझम कुठे येते? जेव्हा तुम्ही देवाच्या प्रेमाला तोडता आणि त्याच्या पुढे निघून जाता. वेन यू ओपन अप युअर माइंड, तेव्हा तुमच्या वरती लिगलिझम चढते. भावा बहिणींनो, आज मंडळी कशामध्ये आहेत? लिगलिझम मध्ये आहेत. त्यांना वाटते की लोकांना लिगलिझम केल्याने लोक कंट्रोलमध्ये येतील. भावा बहिणींनो, कदाचित लिगलिझमने बॉडी कंट्रोलमध्ये राहू शकते. लिगलिझमने बॉडी कंट्रोलमध्ये राहू शकते. माझ्या हार्टला आणि माझ्या माइंडला, सोलला कोण कंट्रोल करणार? आता मी इनोकला फॉर एक्झाम्पल सांगेल, इनोक असं ताट बस पूर्ण प्रार्थना संपेपर्यंत, मी त्याला सांगू शकतो. पण मला त्याचा माइंड माझ्या हातामध्ये नाहीये की मी पूर्ण 1 तास त्याचा माइंड मी माझ्याकडेच पकडून ठेवू शकतो. दॅट आय कॅन डू. आता हे कोणाकडे राहिलं? हे राहिली गोष्ट देवाच्या हातामध्ये. हालेलुया. म्हणून भावा बहिणींनो, बघा भावा बहिणींनो, देवाचं वचन कसं ते, देवाच्या मंदिर, जेव्हा देवाची उपस्थिती येते ना, तेव्हा मंदिर धुराने भरलेलं असं होते. हालेलुया. म्हणजे काय? देवाची उपस्थितीमध्ये लिगलिझम नाही चालत, शरीराचे नियम नाही चालत. तिथे फक्त एकच चालते. वचन का सांगते? ते देवदूत अहोरात्र दिवसरात्र पवित्र 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 करत राहतात. जेव्हा ते पवित्र करतात तेव्हा त्यांच्या तिकडे दुसरा विचार नसतो. ते फक्त देवाकडे फोकस्ड असतात. हालेलुया. भावा बहिणींनो, संत पॉल हे आमच्यासाठी एक उदाहरण आहे. आमेन. त्यांनी काय केलं? तो सगळ्या गोष्टी त्यांनी अशा कह्यात ठेवल्या की कशामुळेही देवाच्या नावाला काळिंबा लागता कामा नये. आमेन. आता वचन वाचा, दुसरं वचन वाचा दादा. तेव्हा प्रमुख याजक अनन्या याने त्याच्याजवळ उभे राहणारच त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा दिली. कोणी केली आज्ञा केली? अनन्या. कोण आहे हा? मुख्य याजक, परम पवित्र स्थानात जाणारा माणूस. परंतु भावा बहिणीने एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कधी घडलेलं आहे माहितीये का? जेव्हा येशू ख्रिस्त क्रूसावर गेलेला आहे, पडदा फाटलेला आहे, त्या मंदिरातलं वैभव निघून गेलेला आहे, तेव्हा हा जो हनन्य आहे, हा हनन्य केवळ नावाचा मुख्य याजक राहिलेला आहे. आत्मा निघून गेलेला आहे, पोझिशन राहिलेली आहे, आत्मा निघून गेलेला आहे. आणि हा हनन्य काय आहे? सांगायला मुख्य याजक, परंतु देवाचा आत्मा नाहीये, दैहिक झालेला आहे. आणि दैहिक मध्ये काय? तू माझ्या देवाची निंदा करत आहेस, यहोवा देवाची तू निंदा करत आहेस, जो आमचा मोशेचा देव त्याची तू निंदा करत ना. ही इज इन लिगलिझम माइंड. बघा भाविनींनो, प्रत्येकाने या गोष्टीला समजून घ्या.
आम्ही शरीराने नाही चालत, तर आम्ही आत्म्याने चालणे फार गरजेचं आहे. शरीराने आत्म्यावरती कंट्रोल नाही करावा, तर आत्म्याने शरीरावर कंट्रोल करणे गरजेचं आहे. आमेन. आणि काय वचन झालं दुसरं तेव्हा तेव्हा कोण त्याला म्हणाला, हा "मी चुना लावलेली भीती तुला देव मारेल." हे चुना लावलेल्या भिंती म्हणजे काय? चुना लावलेल्या भिंती म्हणजे काय माहितीये का? वाईट पोशाख, वाईट पोशाख घातलेले लोक. कोण माहितीये ना तुम्हाला? सगळे फादर लोक काय घालतात? वाईट पोशाख. वाईट पोशाखाला काय म्हटलेलं आहे? चुना लावलेल्या भिंती. अशा चुना लावलेल्या भिंतीवर असा हात मारला ना तर अख्खी चुना पण खाली पडतो. त्या भिंतीमध्ये काही दम आहे का? नाही. चुना लावलेल्या भिंती तुला कोण मारील? तुला देव मारील. कारण तू काय करत आहेस माहिती आहे? तू नियम तोडून दुसऱ्या एकाला सांगत आहे की तू याच्या कानाखाली वाजव. बाबा बहिणीनो, लिगलिझम घेऊन आलेला आहे माणूस. परंतु बघा इकडे दोन माणसं आहेत. एक लिगलिझम वाला माणूस आहे आणि एक ट्रू कॉन्सायन्स वाला माणूस आहे. सत विवेक बुद्धी देवाच्या प्रेमामधला. तो सांगतो मला मारायला सांगतो नाही. बघा तो का सांगतो? देव तुला मारील. हालेलुया. भाऊ बहिणींनो, ख्रिस्ताच्या लोकांना कोणाशीही झगडायची गरज नाही. तुम्ही फक्त एक बोला ना, प्रभू तुझं बघून घेईल, विषय संपला. तुम्हाला कोणाशी झगडण्याची गरज नाही. त्या दिवशी ब्रदर जॉनीने कशी साक्षी दिली? गेला होता तो काय नगरसेवक घेऊन आला, हा घेऊन आला, तो घेऊन आलाय. अरे आम्हाला घाबरायची गरज नाही. सेनाओं का आम्ही गाणं इकडे बोलतो, सेनाओं का यहोवा हमारा परमेश्वर आहे. मग घाबरायचं कशाला? आम्हाला घाबरण्याची गरज काय आहे? जर सेनाओं का परमेश्वर आहे ना, तर आमचं कॉन्सायन्स प्रभू समोर आम्ही पापी आहोत काय? जिकडे प्रभू समोर आम्ही पापी नाही ना, तर आम्हाला जगाची भीतीच नाही. एज सिम्पल एज दॅट. कारण देवानी आम्हाला पवित्रतेचा, सिद्धतेचा आणि पूर्णतेचा आत्मा आम्हाला दिलेला आहे. आमेन. आणि वाचा पुढे, नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय केव्हा बसला असता, नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याची आज्ञा देतो. हालेलुया. कोण सांगतो? पॉल काय सांगतो? तुला कशाला ही जागा दिलेली आहे की तू नियमाप्रमाणे नाही करावा, आणि तू सांगतो हे बाजूला बाहेर त्याच्या कानाखाली वाजव. हे कसं काय सांगतो? लिगलिझम का? कारण ह्याचा जो राग आहे अनन्याचा राग उफाळून आलेला आहे की येशू ख्रिस्ताविषयी बोलतो, म्हणून ह्याला पहिला राग आलेला आहे. परंतु तो काय सांगतो? तू नियमाविरुद्ध जाऊन, नियमशास्त्रामध्ये बसून नियमाविरुद्ध जाऊन तू आपले काम करत आहेस. बहिणींनो, हे घाबरू नका. हे हनन्याचं नाही आहे केवळ, हे आजच्या अंतिम युगामध्ये असलेल्या प्रत्येक मंडळामध्ये असलेल्या पास्टरांची ही भूमिका झालेली आहे. सर आमेन. मंडळीमध्ये असलेला पास्टर जो आहे ना, आज भरपूर ठिकाणी मंडळीमध्ये असलेला पास्टर हा हनन्या झालेला आहे. आणि काय करत आहे? नियमाविरुद्ध जाऊन, नियमशास्त्र हातात घेऊन नियमाविरुद्ध जाऊन न्याय करत आहे. नियमशास्त्रामध्ये राहून नियमाविरुद्ध जाऊन लोकांना पीडित टाकत आहेत. हे काय आहे? युझिंग युअर ओन पॉवर फॉर द एनिमीज वर्क. शैतानाच्या कार्यासाठी तुम्ही देवाच्या शक्तीचा वापर करत आहात. देवाने दिलेल्या पोझिशनचा तुम्ही गैरवापर करत आहात, दुरुपयोग करीत आहात. म्हणून आहे भाऊ बहिणीने, पॉलिटिक्स काय आहे? आता ते काय नगरसेवक म्हणजे काय? हे नगर जे आहे ह्याची सेवा करावी म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे नगरसेवक. परंतु सेवक कसा असतो? अशी प्लेट करणारा. हा सेवक कसा असतो? ह्याच्या मागे 10 लोक फिरतात. दादागिरी. नियम बदललेला आहे, नियमशास्त्र बदललेला आहे. नियमामध्ये बसून नियमाचं उल्लंघन कसं करावं हे ह्यांच्याकडून शिकावे. कारण ह्यांचं जे कॉन्सायन्स जे आहे, सत विवेक बुद्धी आहे, ही लिगलिझमची आहे, ही ख्रिस्ताची नाही आहे. आणि तेव्हा जवळ उभे राहणारे म्हणाले, तू देवाचा प्रमुख याजकाची निंदा करतोस काय? पौलाने म्हटले, बंधुजन हा प्रमुख याजक आहे हे मला ठाऊक नव्हते. अरे मला तर माहिती पण नाही की प्रमुख याजक आहे. बाजूच्याने कसं सांगितलं? पास्टर तू असं बोलतो? तुला कळत नाही का सिनियर पास्टर आहे तो? पास्टरला असं बोलायचं काय? अक्कल बिक्कल आहे का ना तुला? केवढ्या वर्ष त्याला मेसेज मध्ये येतो आणि तू त्याला असं बोलतो? तो काय सांगतो? पौल काय म्हणाला? परत वाचव ते 4थं वचन, 5वं वचन. पौलाने म्हटले, बंधुजन हा प्रमुख याजक आहे हे मला ठाऊक नव्हतं.
कारण तू आपल्या लोकांच्या अधिकाराविरुद्ध वाईट बोलू नको असे शास्त्रात लिहिले आहे. अरे बाप रे, हालेलुया. आमेन. पॉल सांगतो मला माहिती नव्हतं. मला माहिती असतं तर मी याला असं बोललो पण नसतो की व्हाईट कलर चुना लावलेले भिंती तुला कशाला बोललं असतं, कारण तू याजक आहेस, याजकाची भूमिका तुला माहिती आहे. परंतु भाऊ बहिणी, देवाचे वचन आहे. देवाचं वचन न्याय करूनच निघते. येस सर. देवाचं वचन असं निघत नाही. तो जो माणूस आहे ह्या गोष्टीमध्ये सुद्धा त्याला माहिती आहे की आपण आपल्या अधिकाराखाली कसे असावे. आमेन. हा आपल्या अधिकाराखाली स्वतःला राहून उभा राहिलेला आहे. आणि वचन काय म्हणते, तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदुकी व एक भाग परुषी आहे हे ओळखून पॉल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, बंधुजनो, मी परुषी व परुषांचा पुत्र आहे. आमची आशा व मेलेल्यांचे पुनरुत्थान या संबंधाने माझी चौकशी होत आहे. आमची आशा कशाबद्दल आहे माहिती आहे का, की जसं येशू ख्रिस्त मरणातून तिसऱ्या दिवशी उठला, तसेच ती आशा आज आमच्याकडे आहे की आम्ही मेलो तरी पुन्हा उठू, ह्याबद्दल माझी चौकशी होत आहे. येस. परंतु मी आहे कोण? फरुशांचा फरुशीच आहे. त्याकरताच प्रॉफिट पण काय म्हणतात, वी डोंट चेंज रिलीजन, येस, वी चेंज हार्ट, हार्ट. वी गिव्ह लाईफ. आमेन. येशू ख्रिस्त धर्म बांधायला, धर्म बनवायला आलेला नव्हता. नाही. येशू ख्रिस्त धर्मांतरण करायला आला नव्हता. नो. कदाचित तुमच्या आईला ती चुकीची समज झाली असेल की तुम्ही आता ख्रिस्ती धर्मात गेला का. ख्रिस्त धर्म नाही आहे, नाही. ख्रिस्त जीवन आहे. आमेन. ज्याला ख्रिस्त मिळाला त्याला जीवन मिळालं. आमेन. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला ख्रिस्त धर्म शरीरासाठी असतो, धर्म मारामारी. म्हणून काय सांगितलं, सोलच्या मध्ये ना काय राहतो, धर्म राहतो. Yes. शैतान काय करतो, सोलचा वापर करतो धर्म ठेवण्यासाठी. Right. सब कुछ करो, धर्म पे मत बोलो. धर्म पे नहीं बोलने का, सब कुछ करने का. धर्म पे नहीं बोलने का. तो धर्म बदलायला येतो. धर्माचा सोलचा इम्पॅक्ट स्पिरिट वरती, स्पिरिटचा इम्पॅक्ट बॉडीवर, बॉडीवरती पडतो. आमेन. परंतु जेव्हा धर्म निघून जातो ना इकडून, आणि जेव्हा पवित्र आत्मा इकडे कंट्रोल घेतो ना, लाईफ जीवन जेव्हा मिळते येशू ख्रिस्ताचं, तेव्हा तुमची स्पिरिट पण बदलते आणि सोल पण बदलते. Yes, आमेन. एक मिनिट थांबा इकडे फक्त. मेसेज मध्ये सांगतात, जीसस सेड दिस साइन शॅल फॉलो देम दॅट बिलीव्ह. जे कोणी Amen. ह्या चिन्हांवरती विश्वास करतात ते, दिस साइन शॅल फॉलो देम दॅट बिलीव्ह, जे विश्वास करतात त्यांच्या मागे हे चिन्ह होतील. इन माय नेम दे शॅल कास्ट आउट डेव्हिल्स, माझ्या नावाने ते भूत काढतील. स्पीक न्यू टंग्स, नवीन भाषा, अन्य भाषा बोलतील. इफ दे टेक अप सर्पंट और शुड ड्रिंक एनी डेडली थिंग, किंवा ते प्राणघातक जहर ज्याला म्हणतो ते पिलं, इट वुड नॉट हार्म देम, त्यांना काही होणार नाही. दे लँड हँड्स ऑन द सिक, जर त्यांनी आजारावर हात ठेवले, दे शॅल रिकवर. हालेलुया. ग्रेट साइन्स अँड वंडर्स, चांगले मोठे चमत्कार आणि अद्भुत. द वर्क्स दॅट आय डू शाल दे ऑल्सो डू, जे मी करतो ते तुम्ही सुद्धा कराल, ते सुद्धा करतील. इवन मोर देन दिस दे शाल डू, ह्याच्यापेक्षा मोठे पण ते करतील. फॉर आय एम गोइंग टू द फादर, कारण मी पित्याकडे जात आहे. अ लिटिल वाईल द वर्ल्ड विल नॉट सी मी मोर, आता थोड्या वेळानंतर जग मला पाहणार नाही. ये शाल सी मी. हालेलुया. तुम्ही मला पाहाल. फॉर आय विल बी विथ यू, मी तुम्हा बरोबर सदैव असेल. व्हॉट प्रॉफिट, व्हॉट डम्प आउट, एम्प्टी अप. काय करा, स्वतःला खाली करा, कारण रिक्त करा. कारण येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की मी तुमच्या बरोबर सदैव असेन. हालेलुया. देअर आय विल बी इन यू, तेव्हा मी तुमच्यामध्ये येईन. का तुम्ही आमेन म्हणा. हालेलुया. टू द एंड ऑफ द वर्ल्ड, द कंझम्पशन, टिल दी एंड, कन्झ्युमेशन, भस्म होण्यापर्यंत मी तुमच्या जोडीला असेन. हालेलुया. सर्टनली आय विल बी विथ यू इवन इन यू टू द एंड ऑफ द वर्ल्ड, जगाच्या शेवटपर्यंत मी तुम्हामध्ये असेल. आमेन. व्हेन दॅट स्पिरिट इज इन देअर, जेव्हा तो त्याचा आत्मा जेव्हा इथे असतो, इट टेक्स होल्ड ऑफ गॉड्स इटर्नल वर्ड. हालेलुया. तो काय करतो, देवाच्या सार्वकालिक वचनाचा कंट्रोल तो घेतो. अँड इट कॉल्स एव्हरीथिंग कॉन्ट्ररी टू इट as though it wasn't. Yes. हालेलुया. आमेन. आमेन. जे देवाच्या वचनाविरुद्ध जे आहे त्याला ते दिसत नसेल तरी जिथे आहे
नो मॅटर व्हॉट इट टेक्स प्लेस, काहीही असो, व्हॉट द वर्ल्ड सेज, जग काही सांगो, व्हॉट एनिथिंग एल्स सेज, कोण काही सांगो, इफ गॉड हॅज मेड द प्रॉमिस, जर देवाने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे, द मॅन दॅट्स एन्ड्यूर्ड विथ दॅट स्पिरिट विल होल्ड अनटू द प्रॉमिस ऑफ गॉड. Yes, sir. मनुष्य काय Amen. करतो, देवाने दिलेल्या वचनाला, अभिवचनाला पकडून ठेवतो. हालेलुया. Amen. बिकॉज देर इज नथिंग एल्स इन हिज वे, कारण Yes. त्याच्या समोर अभिवचनाशिवाय दुसरी तिसरी गोष्ट नाही आहे. हालेलुया. Amen. जर सांगितलं इनॉक खाडीमध्ये जाऊन आज मासली पकडायची ना, दुपारी गरे पण आणली आहे, मस्त मोठीवाली गरे आणली आहे, इनॉक अख्खा दुपार झोपणार नाही. True, sir. काय मिळते ते आपला कुर्ला, काय कोणती मासली मिळते, मगर, मगर ना, Yes. कुर्ला मिळतो. तो पकडण्यात मजा असत आहे, कारण माझं तन मन धन प्रार्थना संपता खोटी, आता मी जातो कधी, असं आहे. काय आपलं फोकस तिकडे आहे. त्यालाच नाही बोलत, प्रत्येकाचं आहे. Yes, true, sir. इनोकचं एकटाच नाही, हे प्रत्येकाचं आहे. Yes, sir. प्रत्येकाच्या जीवनात प्रार्थना चालू व्हायच्या अगोदर प्रार्थनेनंतरची कॅल्क्युलेशन पहिले बसलेलं असतं. Yes, yes. बिकॉज जिथे तुझे धन तिथे तुझं मन मनी लागेल. तिकडेच. जिथे तुझं धन म्हणजे काय, जे जीवापासून लावलाय ना ते माझं धन आहे. काय मिळो ना मिळो पण मी जाणार तिकडे. माझं कॉन्शियस माइंड जे आहे ना, ते देवावरती प्रीती फार कमी करते. पास्टर लोक प्रीचिंग करायचे ना, पुढे म्हणून मागे बोलायचे, सांगा सांगा पप्पाला सांगा जरा मेसेज कमी करायला. का, कारण वेळ चालला, 11:30 12:15 झाले, कळते की नाही वेळाची, जीवनाची वेळ झाली, चालला कुठे. एवढा कोण प्रचार करते का भाऊ बहिणीनं? वचन प्रचार जे आहे हे मनुष्याचं काम नाही आहे. वचन जे आहे हे तुम्हाला ठाऊक नाही कधी कोणाच्या जीवनात जाऊन कार्य करेल, पत्ता नाहीये भाऊ बहिणीनो. म्हणून काय सांगितलेलं आहे की युगाच्या अंतापर्यंत मी तुम्हा बरोबर असेन. याचा अर्थ काय की पवित्र आत्मा तो आपल्याला कधीच सोडून जाऊ शकत नाही, जोपर्यंत आम्ही त्याला अलाव करत नाही की तू जा. आम्ही त्याला काढत नाही की तू का निघून जा, तोपर्यंत पवित्र आत्मा आम्हाला सोडत नाही. बघा भाऊ बहिणींनो, when that spirit now church is pure, मंडई जी आहे प्युअर म्हणतो शुद्ध आहे. द चर्च इज purged by the Holy Spirit, पवित्र आत्म्याने धुतली गेलेली आहे. देअर कॉन्सायन्स, त्यांची सत्सद्विय बुद्धी जी आहे, द फिअर ऑफ डाऊट अँड अनबिलीफ इज टेकन अवे. आता काय झालेलं आहे, पवित्र आत्म्याने धुतली गेलेली आहे, एकदम शुद्ध केलेले आहे. त्यांच्यामध्ये मंडळीमध्ये आज डाऊट नाहीये किंवा एक भय नाहीये. अँड वेन दे हिअर गॉड्स वर्ड से अ सर्टन थिंग दे बिलीव्ह इट. हालेलुया. जेव्हा देवाचं वचन त्यांच्या मंडळीला कानावर पडते ते काय सांगतात, आमेन. हालेलुया. आमेन म्हणजे काय, आम्ही विश्वास करतो, असंच हो. दे होल्ड ऑन टू इट, ते वचनाला पकडतात. दे जस्ट डोंट मूव्ह फ्रॉम इट, त्या वचनाला पकडलेल्या वचनावरून कधी ढळत नाहीत. अँड द वर्ल्ड टुडे माय फ्रेंड इज वॉन्टिंग टू सी पीपल दॅट्स युनायटेड विथ क्राइस्ट टू डिस्प्ले द रिअल जेन्युइन स्पिरिट ऑफ क्राइस्ट विच इज गॅलंट हिरोज. हालेलुया. आता जग काय बघत आहे, तुम्ही ख्रिस्ती म्हणता, जसं आता म्हणाले ब्रदर की आमच्या घरात अर्धे दुसऱ्या धर्माचे आहेत, आम्ही ख्रिस्ती आहोत. बा बहिणींनो, सगळ्या ठिकाणी गोष्टी असतात, प्रत्येक गोष्टी, हे लहान मुलं असो किंवा मोठे असो. आपण काय आहोत हे दिसणे फार गरजेचं आहे. आपल्यावरून आपली साक्ष आपल्या कुटुंबात पसरली पाहिजे. हा माणूस पहिला 10 वर्ष अगोदर कसा होता, हा माणूस आता कसा आहे. त्या दिवशी एक मला ब्रदर भेटले होते, आणि एक ब्रदर भेटले होते, सांगतो, अरे तुझा सासरा तुला सोडायला आला होता का? मी हो, सासरा सोडायला आला होता. अरे तो एकदम असा एकदम तरतरीत चकाकलेला असा दिसायला लागला. दारू बिरू पितो की नाही? मी ना सोडली गेली. काय सांगतो? मी हो 5-6 वर्ष झाली सोडून. अरे काय सांगतोस? हा. तो सरप्राईज पण होता आणि आनंदित पण होता. कळत पण नव्हतं की हा माणसाला बघून मला काय वाटते. बाबा बहिणीनो, आमची साक्ष आमच्याकडूनच पसरली जाते. लोकांनी आम्हाला बघून सांगितलं पाहिजे, हा माणूस असा होता, आता हा माणूस असा आहे.
हा माणूस पहिला रागिष्ट होता, आता हा माणूस किती प्रेमळ झालेला आहे. हा माणूस गर्वाने अहंकाराने फुगलेला होता, आता हा माणसाशी बोला, तुमचा जीव भरून येईल, पण तुमचं बोलणं संपणार नाही. आमेन. कारण तुमच्या बोलण्यात ख्रिस्ताचा गोडावा आलेला आहे. आमेन. हालेलुया. म्हणून संत पौल जो आहे न्याय सभेसमोर उभा आहे आणि वाचा तो हे बोलत आहे तोच परुषीवर सदुकी यांच्यात भांडण लागून लोकांत फूट पडली. आता हे बोलत आहे, फूट कोणामध्ये पडली? लोकांमध्ये पडली. येस. उभं कोणाला केलं आहे? पावलाला. पौलाला. फूट लोकांमध्ये पडलेली. आणि कारण पुनरुत्थान नाही व देवदूत व आत्माही नाही असे सदुकी म्हणतात. सदुकी फरुशी एकत्र आलेले आहेत, हम्म. परंतु प्रॉब्लेम कुठे झालेला आहे? सदुक्याचा विश्वास वेगळा, डॉक्ट्रिन वेगळी. परुषांचा विश्वास वेगळा. वेगळा. डिनॉमिनेशन इकडेच आहेत. येस. आणि परुषी तर या दोन्ही गोष्टी मान्य करीतात. तेव्हा मोठी गडबड उडाली आणि जे शास्त्री परुषांच्या पक्षांचे होते त्यांच्यातून काही जण उठून तणतण करीत म्हणाले, या माणसाच्या ठाई आम्हाला काही वाईट दिसत नाही. हालेलुया. आमेन. कोणी न्याय करायला उठला? कोणी न्याय केला इकडे? Yes. पण हनन्याने न्याय केला काय? नो. लोकांनीच. Yes. काय सांगते मी ते का 22व्या अध्यायातल्या 30वं वचन वाचा परत दादा, इकडे हात ठेवून 30वं. यहुदी लोकांनी त्याच्यावर जो आरोप आणला. आता हे कोण होते? यहुदी लोक. आता यहुदी लोकांमध्ये दोन लोक होती. एक होते शास्त्री, आणि एक होते सदुकी आणि फरुशी होते. आणि शास्त्री लोक पण तिकडे होते. Yes. सदुकी आणि फरुशी ह्या दोघांनी मिळून मिसळत करून देवाच्या वचनाला खाली पडावे म्हणून संत पौलाला तिकडे आणून उभं केलं होतं. Yes. परंतु संत पौलामध्ये जो आत्मा होता तो Hallelujah. त्याचा नाही तर ख्रिस्ताचा आत्मा होता. हालेलुया. आमेन. देवाच्या वचनाला कधी बेडी पडेल काय? नो. कधीच आमेन. नाही. आणि हे सैतान पौलाला अडकू इच्छितो, परंतु अडकला कोण? सैतानामध्येच फूट पडली. आणि येस. जर आत्मा किंवा देवदूत त्याच्याबरोबर बोलत परत असेल ते नवं वचन परत होतं ना. तेव्हा मोठी गडबड उडाली हा. आणि जे शास्त्री परुषांच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काही जण उठून तणतण करीत म्हणाले, हा. या माणसाच्या ठाई आम्हाला काही वाईट दिसत नाही. हा. जर आत्मा किंवा देवदूत त्याच्याबरोबर बोलला असेल तर मग कसे? तर मग कसे? हालेलुया. आता जर ते त्याच्या जोडीला जर आत्मा म्हणजे जर देव बोलला असेल तर मग कसं? आणि असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकूम केला की खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडून गडीत आणावे. हा. त्याच रात्री प्रभू त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला. त्याच रात्री. हालेलुया. आमेन. सकाळी पूर्ण दिवस त्या लोकांमध्ये पौल उभा होता. त्याच रात्री परमेश्वराचा आत्मा उभा राहून. बहिणींनो, हालेलुया. संकटात परमेश्वर आम्हाला कधीच सोडत नाही. आमेन. ग्लोरी. तुम्ही वचनावरती स्टँड घ्या, परमेश्वर तुमच्या जोडीला सदैव आमेन. आहे. आमेन. तुमची सतसत विवेक बुद्धी मनुष्याच्या विचाराकडे सैतानाकडे सोपवू नका, तर आत्म्याच्या अधीन ठेवा. आमेन. आमेन. तर त्याच रात्री प्रभू त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला, धीर धर. धीर धर. हालेलुया. आमेन. काय म्हणाला? धीर धर. आणि जशी तू यरूशलेमेत माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल. हालेलुया. यरूशलेमेत तू जसा माझ्या वचनाचा झेंडा काढला होता, हालेलुया. की तुम्ही यरूशलेमेत लोक जे यहुदाविषयी यहुदी करता आणि जेंटाईलला जो तुम्ही सांगता की हे बाहेरचे लोक आहेत. तिकडे जसा माझ्या वचनाचा झेंडा काढला, आज तुला रोम मध्ये सुद्धा काढा. हालेलुया. हालेलुया. भाव बहिणींनो, जेव्हा तुमची सच्चत विवेक बुद्धी देवाच्या हातात सोपवलेली असते ना, तुमच्यावरती कोण कंट्रोल नाही करू शकणार. आमेन. तुम्हाला कोण दाबू नाही शकणार. ट्रू सर. कारण तुम्ही लिगलिझम मध्ये नाही आहात, तर तुम्ही फ्रीडम मध्ये आहात. Yes. हालेलुया. कॉन्सायन्स काय करते? कॉन्सायन्स फ्रीडम देते. आपण बघूया या गोष्टीला. कॉन्सायन्स ह्याला ना भरपूर प्रकारे असं आपण वाटू शकतो. येस. कॉन्सायन्स म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल हे आपण एक देवाचं प्रेम पकडूया. हम्म. देवाचं एक प्रेम पकडूया. आता एक एक्झाम्पल घेऊया. मी आणि स्नेहल आहे, बरोबर? आणि मी स्नेहलला काही बोललो आणि आमच्यात खटके उडाले, आमच्या रागाराग झाली. आणि ही जी रागाराग झाली ना, ही रागाराग ना एक 24 तास पुरेल किंवा 48 तास पुरेल किंवा जास्तीत जास्त 3 दिवस पुरेल, आठवडा पण पुरेल ना.
आठवडा पण पुरू शकतो, तितकं आम्ही खेचू शकतो. तर आठवड्यापर्यंत पुरली, परंतु आठवड्यानंतर जेव्हा संगनमत होईल तेव्हा ही गोष्ट संपून जाईल. आमेन. बघा हो भाऊ, सर. परंतु ही जर गोष्ट बाहेरच्या जोडीला घडली तर त्यांनी संगनमत करण्याचा किती जरी प्रयत्न केला तरी आम्ही काय सांगतो, नाही रे बाबा, अब नहीं हो सकता. ट्रू सर, ट्रू सर. अब तूने तोड दिया. येस. घरातलं होतं तोपर्यंत ठीक आहे, बाहेरच्या जोडीला तो रूल ऍप्लिकेबल नाही होत नाही. म्हणजे काय आहे, प्रेमाला 2 भाषा आहेत. Yes. प्रेमाला किती भाषा आहेत? 2 भाषा आहेत. सेम प्रेम 2 भाषेमध्ये होते. ट्रू. काय होते, एक काय सांगते, ठीक आहे ऍक्सेप्ट केलं, चुकी झाली ऍक्सेप्ट केली. सेम चुकी बाहेरच्यानी केली ती आपण ऍक्सेप्ट नाही केली. ट्रू. नाव द माइंड, द स्पिरिट इज कंट्रोल बाय द लिगलिझम. स्पिरिट कशाने कंट्रोल केलेलं आहे? लिगलिझम. आता देवाचं वचन ह्या सगळ्या गोष्टीला ओव्हरकम करून, क्रॉस करून काय सांगते मी ते का, जशी तू आपणावरती प्रीती करतो तशीच तू आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर. आमेन. नाव इट इज कॉन्ट्ररी टू व्हॉट वी थिंक. आम्ही दोघांनी संगनमत केलं आणि बाजूचं कोण आला असेल त्याने मारामारी केली, हिने मला क्षमा केली, मी हिला क्षमा केली, सेम प्रकारे त्याने पण भांडण केलं, पण त्याचं भांडण नाही मिटलं गेलं. तो हा पण नाही बाबा, लांबचा लांब. परंतु घरातलं भांडण संपलं. अरे हे तर ड्युअल टोन झाला. एकाच प्रेमामध्ये 2 भाग कसे झाले ना, सतसत विवेक बुद्धीची गोष्ट आली. संत पॉल सांगतो की तुम्ही डबल मतात असू नका. नीतिसूत्र काय सांगते, तुम्ही 2 मतात असू नका. हो तर हो, नाही तर नाही, अशामध्ये असा. संत पॉल पण म्हणतो ना की काय, येशू ख्रिस्त म्हणाला की तुम्ही बोलणे हो तर हो, नाही तर हा नियम, नीतिसूत्रात पण ते वचन आहे, तुमचे बोलणे हो तर हो, नाही तर नाही असावे असं. पण तुम्ही 2 मतात असू नका. एक कुठे वचन आहे? नाही, वचन आहे असं की तुम्ही इलिया कार्बन काय म्हणला, तुम्ही 2 मतामध्ये असू नका. येस. की इकडे चांगलं आणि मग तिकडे जाऊ का, नको इकडे तर तिकडे, जे देवाचे आहेत ते बाजूला निघा. आता संत पॉल आम्हाला ह्या गोष्टीविषयी सांगतो की कॉन्सायन्स काय आहे, की कंट्रोलिंग युअर लव्ह टुवर्ड्स गॉड. आमेन. हालेलुया. आमेन. देवाचं वचन जे आहे हे तुमच्या हातात कंट्रोल पाहिजे. यांनी लिगलिझम नाही आणलं पाहिजे. काय लिगलिझम आहे, की जो नियम मी माझ्या कुटुंबाला लावतो तो नियम मी बाहेर लावतो का? येस. मारामारी जर झाली तर तो माझा नियम तिकडे आवडेल काय? भावा बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक इंडिव्हिज्युअल माणूस जो आहे ना, हा देवाच्या शरीराचा भाग आहे. आमेन. प्रत्येक इंडिव्हिज्युअल. ट्रू. प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा देवाशी रिलेशन आहे. मी, जोहॅना, स्नेहल आणि जोहॅन हे 4 मिळून स्वर्गात, मी आहे म्हणून 4 स्वर्गात जाणार असं काही नाहीये. ट्रू. ही हिच्या कारणामुळे जाणार, ही हिच्या कारणामुळे जाणार, मी माझ्या कारणामुळे जाणार. ही जाईल, मी राहू पण शकतो. मी जाईन, ही राहू पण शकते. का? कारण हे वैयक्तिक डिसिजन जे आहे, वैयक्तिक नातं जे देवाशी आहे, हे आम्हाला ठरवते की आम्ही देवाशी किती काय सांगतो आपण त्याला, विश्वासयोग्य आहोत, एकनिष्ठ आहोत. देवाशी आम्ही किती एकनिष्ठ, विश्वासयोग्य, फेथफुल वागतो. कदाचित मी ब्रदर नितीन समोर मी तुमचा सगळ्यात चांगला भाऊ असं वागू शकतो. बघा भावांनो, सतसत विवेक बुद्धी इकडे येते. दादाशी मी फार चांगला, दादा जाता कुठे दादा आला होता, दादामुळे फसतो मी, इकडे अडकतो, दादामुळे ते होते. नाउ आय एम प्लेइंग अ ड्युअल टोन. इट इज अ लिगलिझम. व्हॉट इज द लिगलिझम? की तू आल्यानंतर मी आता माझा भाऊ आहे ना म्हणून मी दाखवू इच्छितो की माझं त्याच्यावरती प्रेम आहे. वास्तविक माझं प्रेम त्याच्यावर नाहीये, मी ड्युअल टोन मध्ये खेळतोय. सतसत विवेक बुद्धी ही लिगलिझमची झाली. काय करते? डबल ढोलकीचं काम करते. देवाचं प्रेम 2 कलर नाही दाखवत. यस सर. आमेन. देवाचं प्रेम हे जसंच तसं प्युअर आहे. आमेन. प्रगटीकरणात सांगितलेलं आहे, इट इज क्रिस्टल क्लिअर. काय आहे क्रिस्टल क्लिअर? म्हणजे काय, तुम्ही जर बघाल तर तुम्हाला खालची माती पण दिसेल. पारदर्शी. पारदर्शकता.
एवढी पारदर्शकता आहे की तुम्हाला देवाच्या वचनामध्ये एक पेनाच्या टोकी एवढा सुद्धा तुम्हाला देवाच्या वचनामध्ये तुम्हाला डाऊट सापडणार नाही. आमेन. संत पौलाचं जीवन तेच होतं. आपण आणखीन एक वचन वाचूया. मला वाटते मी त्याचं पत्र का तितस पत्र टायटस आफ्टर थिमोथी इट इज टायटस तितस पत्र ह्याचा मला वाटते 10व्या वचनापासून वाचा. पहिला अध्याय पहिला अध्याय 10वं वचन. कारण अनावर व व्यर्थ बोलणारे आणि फसवणारे पुष्कळ लोक आहेत. त्यात विशेष एक करून मिनिट मिळालं का? पान क्रमांक 298 आहे. 298 पेज नंबर 298 टायटस मिळाला. पेज नंबर 298. 10वं वचन वाचा. कारण अनावर व व्यर्थ बोलणारे आणि फसवणारे पुष्कळ लोक आहेत. अनर्थ काय अनावर व्यर्थ बोलणारे व फसविणारे पुष्कळ थोडे आहेत, हम्म. पुष्कळ आहेत. म्हणजे काय ह्याची क्वांटिटी जी आहे ही भरपूर आहे आणि त्यात विशेष करून सुनता झालेल्यांपैकी आहेत. विशेष करून सुन- बिलीवर लोक believer. भरपूर आहेत. लेट मी More- पुट द एम्प्लिफाईड व्हर्जन. Yes. विशेष करून ह्यामध्ये विश्वासी लोक भरपूर आहेत आणि त्यांची तोंड बंद केले पाहिजे. जे शिकू नये असे ते अनितीचे पैसे मिळवण्यासाठी शिकवून ते संपूर्ण घराण्याच्या विश्वासाचा नाश करीतात. काय करतात? संपूर्ण घराणे फक्त कशासाठी? पैसा मिळावा. पैसा. ब्रदर काही हरकत नाही, तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही राहा, फक्त देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. ट्रू सर. कपडे कसे घालायचे आहेत तुम्ही तसे घाला. काय करायचं आहे तो माझं येतो ना, दशमांश येतो ना, बस झाला. ट्रू सर. पास्टरची भूमिका, डिकनची भूमिका, मंडईची भूमिका देवाच्या वचनावरती ठाम असावी. ट्रू. आमेन. जर प्रेम करतो तर प्रेमात दोष लावण्याची सुद्धा संधी आहे. दोष दिसला तर तो पकडण्याची पण संधी आहे. देवाचं वचन इज नेव्हर कॉम्प्रोमाइज. देवाचं वचन कधी कॉम्प्रोमाइज करत नाही. देवाचं वचन त्या काय दुधारी तलवारी पक्ष तीक्ष्ण मज्जा रज्जू ह्यांना आर पार भेदून जाणारे असे पारदर्शक ते देवाचे वचन आहे. देवाचे वचन कोणाचं गय करत नाही. भाऊ बहिणीनो, दाविदाला फार प्रेम आलं आणि सांगितलं की देवाच्या कराराचा कोष तुम्ही जगात कसा सोडला? आत्ताच्या आत्ता मी झोपणार नाही, तो कराराचा कोष घेऊन या. विचार वाईट नव्हता, परंतु स्थिती जी बनवली ना त्यांनी ही देवाच्या वचनाविरुद्ध बनवली. राईट सर. आमेन. तुम्ही देवावरती प्रेम असाल, पण ते देवाच्या नियमाविरुद्ध असलेल्या देवावरती प्रेम आहे. आज अख्ख्या जगाचं प्रेम देवावरती देवाच्या इच्छेविरुद्ध असलेलं प्रेम आहे. ट्रू सर. व्हेरी ट्रू. आज आपल्या पक्ष आपण प्रॉफिट मेसेज मध्ये म्हणतात, आपल्या पक्ष आपण भक्तिमान लोक बाहेर आहेत. ट्रू. परंतु देवावरती देवाच्या इच्छेविरुद्ध असलेलं प्रेम आमेन. आज त्यांना खाऊन टाकत आहे आणि त्यांना वाटते की ते बरोबर करतात. जर देवाने दाविदाला सोडला नाही तर त्या ह्या जगाला तो सोडेल काय? तो नीतिमान आणि न्यायाधीश परमेश्वर आहे. जर तो त्या वेळेला केला त्यांनी नाही. प्रकटीकरणाच्या पहिल्या अध्यायात वचन का सांगते? त्याच्या डोक्यावरती काय आहे? व्हाईट केसांचा मुकुट आहे. पवित्रता त्याच्या ठाई वास करते. आणि इकडे वचनाचे परत होतं, त्यांचे तोंड बंद केले पाहिजे. जे शिकू नये ते अनितीने पैसे मिळवण्यासाठी शिकवून संपूर्ण घराण्याच्या विश्वासाचा नाश करीतात. त्या लोकांतील त्यांचाच कोणी एका संदेष्टा म्हणतो, त्रैग्य, सदा लबाड, दुष्ट, पशु, आळशी व खादाड असतात. काय माहितीये का? मंडळीमध्ये चालू आहे खादाड, ह्याला हे खायला वाटते. कुठली गोष्ट? बाहेरची नाही, मंडईतले. परत वाचत ते 12 वचन. त्या लोकांतील त्यांचाच कोणी एक संदेष्टा म्हणतो, त्रैतीय, सदा लबाड, दुष्ट, पशु, आळशी व खादड असतात. असं आहे. मंडईतला संदेश सांगतो की हा माणूस आहे ना, हा माणूस आहे, हा असा आहे, हा असा आहे, ही अशी आहे. हे मंडईतलंच. आणि ही साक्ष खरी आहे म्हणून कडकपणे त्याच्या पदरी दोष घाल. कडकपणे त्यांच्या लिहिलंय ना, त्यांच्या पदरी कडकपणे ह्या मंडळीच्या ठाई तू दोष त्यांच्या पदरी घाल की हे जे तुम्ही वागत आहात, यू आर ब्रेकिंग द कॉन्सायन्स ऑफ गॉड.
देवाची सतसत विवेक बुद्धी तुम्ही तोडून तुम्ही देवाच्या वचनाविरुद्ध वागत आहात. तुम्ही देवाच्या वचनाविरुद्ध वागत आहात. आणि यासाठी की त्यांनी यहुदी कहाण्या आणि सत्यापासून बहकलेल्या माणसांच्या आज्ञा याकडे लक्ष न देता विश्वासात खंबीर व्हावे. हालेलुया. आमेन. ह्याचं त्याचं ऐकू नका. तो विश्वास. कसा वागतो, त्याचं जीवन काय आहे, हो. तो प्रार्थनेला येतो की नाही, तो प्रार्थना करतो की नाही, ती कशी राहते, तो कसा राहते, ह्याकडे बघू नका. तर सदाजीवी जे विश्वासाचे वचन जे तुमच्या अंतकरणात ज्यांनी स्थान केलेलं आहे त्याच्यावरती लक्ष द्या. आमेन. हालेलुया. आमेन. आमेन. भाऊ बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सैतान काय करतो माहितीये का? तुम्हाला माहितीये का? तुम्हाला ऑलिम्पिक माहिती ना? ऑलिम्पिक Yes. सगळ्यांना ऑलिम्पिक माहिती आहे. Yes, yes, ऑलिम्पिक मध्ये रेस होते yes. आणि रेसमध्ये काय असते, धावायचं असते. धावताना ना जाम ऑलिम्पिकचे नियम ना सगळ्यात कठीण नियम सांगितले Yes. जातात. ठीक. ऑलिम्पिक मध्ये थोडस असं झालं ना, 1 mm जरी MM ना छोटस Yes, काय MM yes, amen. 1 mm इकडे तिकडे झालं ना तर तो मोठा प्रॉब्लेम आहे. तरी आणखी सॉरी त्या अगोदर जाण्या अगोदर 2 गोष्टी आणखीन सांगतो. ही गोष्ट पण सांगतो. स्नायपर तुम्हाला माहितीये स्नायपर? Yes, yes. स्नायपर काय करतो माहितीये ना? स्नायपर जो असतो सगळ्यात भारी स्नायपर होऊन गेला ना तो मोसाद मधला. मोसाद म्हणजे काय? Yes. इस्रायली कॅम्प intelligence. मधला सगळ्यात इंटेलिजन्स मोसाद मधला एक स्नायपर होता. त्याला जगामध्ये आजपर्यंत कोणी दाद नाही दिली. त्याच्या एवढा शार्प शार्प, कोणच नव्हता. ऍक्युरेट. त्याला स्नायपर लोक सॅल्यूट ठोकतात. असा तो स्नायपर होता. आता स्नायपर कुठे असतो माहितीये ना? स्नायपर इथून 500 मीटर लांब म्हणजे अर्धा किलोमीटर लांब वरून त्याला हेडशॉट मारायचा आहे. मी एका स्नायपरची स्टोरी ऐकत होतो बिकॉज थोडासा इंटरेस्ट आहे मला त्या गोष्टीमध्ये. तर मी वाचत होतो तर स्नायपर मला सांगतो की जेव्हा मला अर्धा किलोमीटर वरून म्हणजे त्यांनी जो मोसादनी मारलाय ना तो काहीतरी 1900 मीटर म्हणजे 2 किलोमीटर वरून हेडशॉट मारलेला आहे. ओ माय. कुठून? 2 किलो. 2 किलोमीटरच्या डिस्टन्स वरून त्याने जी गोळी मारली, 2 किलोमीटर तुम्हाला दिसणार पण नाही इकडून कुठे. येस सर. तिथून त्याने जी गोळी मारली तो हेडशॉट मारला. हेडशॉट म्हणजे काय? डायरेक्ट Yes, डोक्यामध्ये. त्या माणसाने ना सांगितलं की जेव्हा आम्ही गन लावून उभे राहतो ना, गोष्टीकडे लक्ष द्या. विश्वासणाऱ्यांचं जीवन कसं असावं. तो सांगतो जेव्हा आम्ही गन लावतो ना तर मी गन न लावत तो सांगतो मी आजपर्यंत फक्त 800 मीटर पर्यंत हेडशॉट मारलेला, त्याच्या पुढे माझा गेला ना आजपर्यंत. तो सांगतो तुम्हाला तुमच्या हृदयाचा ठोका आहे ना तो कंट्रोल करता आला पाहिजे. राईट. आमेन. तुमच्या हृदयाचा ठोका थोडा चुकला आणि तुम्ही सांगाल की थोडस 1 mm हल्लं, 1 mm तुमच्या जीवनात आलेली तुमच्या शत्रूला मारायची संधी तुम्ही गमावली. येस. किती हल्लं? 1 mm जरी हल्लं तर ती गोळी त्याच्या जी हेडशॉट मध्ये जाणार होती ना ती तिकडे पोहोचेपर्यंत एवढा वाईट झाला. ऍक्युरेट. आवडली मला स्टोरी त्याची. ट्रू. तो सांगतो जेव्हा मारायची असते ना हेडशॉट तेव्हा आम्ही किती प्रॅक्टिस करतो. आम्ही डोळ्याला आम्ही शार्प बनवत असतो, आमच्या नजरेला शार्प बनवतो. अशासाठी त्यांनी सांगितलं की ठोका. तो सांगतो तुम्ही तुमच्या शरीराला कंट्रोल करू शकता, ठोक्याला कंट्रोल करून दाखवा. येस. तो सांगतो फक्त स्नायपर माणूस आपल्या ठोक्याला कंट्रोल करू शकतो, बाकी कोणीही करू शकत नाही. ट्रू. ह्याला सांगतात शार्पनेस. जे ध्येय आहे तो सांगतो त्या मोसादनी 2300 मीटर 2000 किलोमीटर 2 किलोमीटरच्या वरती त्यांनी जेव्हा तो मारला शॉट, हा डायरेक्ट त्यांनी हेड शॉट मारला शत्रूला. तो सांगतो एवढा तो खंबीर माणूस होता की त्याची गन आणि त्याची पापणी एवढा त्याच्यावरती कंट्रोल होता की त्याच्या पापणीतून त्याला कळायचं बरोबर की कधी पापणी खाली टाकायची आणि कधी पापणी उचलायची. हो. विचार करा भावांनो, काय डेडिकेशन असेल. बघा इस्रायल असंच ब्लेसिंग केलेलं नाहीये. हो सर. इस्रायलवरती आशीर्वाद सगळ्यात वेगळा आशीर्वाद आहे. आमेन. आजही त्यांना याची जाणीव नाही आहे, परंतु इस्रायलावरती सगळ्यात जास्त आशीर्वाद आहे ना. बघा भावांनो की जर स्नायपरवाल्याला त्याचा एवढा असलेला लांब असलेला शत्रू, त्याने एक गोष्ट सांगितली 1 mm चुकलं ना तर माझा शत्रू जो आज माझ्या एवढ्या वेळेनंतर माझ्या हातात लागला ना तो मला परत मिळेल का ना माहिती नाही. ट्रू सर. तो पळून गेला. येस. परंतु आज मला जर माझं कंट्रोल असला त्या गोष्टीवरती, काही असो माझा नेम चुकला ना पाहिजे, फोकस. तो बरोबर फोकस तो उडाल्याशिवाय तो परत नाही ना. ही स्नायपरची गोष्ट असते. आमेन. म्हणून स्नायपर म्हणजे काय? तुम्ही आपलं लक्ष हलवू नाही शकत.
Distraction is not allowed. 1 mm is a huge gap. Huge gap, right? Small deviation. 1 mm is a huge gap. आमचं गेट लावायचं ना, अरे साहब कुछ नहीं हुआ, 2 mm इधर है. मैं कह 2 mm नहीं हुआ, गलती किया, मानाला तयार नाही. तुझं अरे साहब सब जगह पे चलता है, मैंने सब जगह पे चलता होगा, मेरे को नहीं चलता है. आम्हाला प्रिसिशन पाहिजे प्रत्येक Yes. गोष्टीचं. देवाचं वचन केवळ आम्ही ऐकण्यासाठी नाही घेत. देवाचं वचन आम्हाला आमच्या जीवनात नियम लावायला शिकवते. Amen. आमचं कॉन्सायन्स, आम्ही कसे बोलतो, आम्ही कसे वागतो, आम्हाला कोणाचा इम्पॅक्ट नसावा. हा, लोकांची भाषा बदलते. Yes. कंपनी बदलली का, लोकांची संगत बदलली का, लोकांची भाषा बदलते. True, sir. उडान टप्पू असतील ना लोक, तर त्यांची भाषा हे भाईगिरी सारखी भाषा होते. मग त्यांना जाम गरमी पण व्हायला लागते. भाई लोक झाले का त्यांना जाम गरमी होते. गरमी झाली का वरची 2 बटन ऑटोमॅटिक निघतात. That's right. True, sir. मग ऑफिस मध्ये गेलं का 2 बटन नाही, टाय पण लावायला लागते. मग त्यांना आणखीन गरमी होते Right. की आता करू काय. का कंपनी संगत बदलली. ऑफिस मध्ये गेला तो सांगतो बटन रखना है तो घर जाओ, कुल्ला रखना है तो घर जाओ, काम करना है तो इधर आ जाओ. देवाचं वचन पण तसंच आहे. Amen. एवढं असेल तर घरी राहा. देवाच्या वचनावरती चालायचं असेल तर देवाच्या वचनाला घ्या. Amen. देवाचं वचन काय आहे, विश्वास आमच्या ठाई. दुसरा एक्झाम्पल मी काय बोललो, ऑलिम्पिक्स मध्ये. Olympics. ऑलिम्पिक्स मध्ये माहिती आहे की थोडस इकडे तिकडे झालं ना, तुमचं बक्षीस गमावलं जातं. Disqualified. एक मेसेज आला होता, इफ यू वॉन्ट टू नो द काय म्हणतात त्याला, द इम्पॉर्टन्स ऑफ द टाइम, आस्क द सेकंड होल्डर ऑफ द Yes. ऑलिम्पिक रेस. True, sir. Very true. काय, जर तुम्हाला वेळेचं महत्व समजायचं Yes, असेल yes. तर तुम्ही ऑलिम्पिक मध्ये दुसऱ्या आलेल्या माणसाला विचारा. Right. तो दुसरा कसा आला माहितीये का, पहिल्याचा हा पाय पडला आणि दुसऱ्याचा मध्ये पडता पडता एवढा गॅप आहे Yes. असा. Yes. किती सेकंद, Fraction. 0.10 सेकंद. Fraction of 0.1 सेकंद म्हणजे समजलं पण नाही तुम्हाला. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मुळे तो दुसरा आला. True, sir. प्रिसिशन. ऑलिम्पिक मध्ये धावेवर अशी धाव Yes. लावून देतात, धावतो मी जाम फास्ट धावणार आहे, त्याला महत्व नाही. लाईन Right. वरून धावत गेलो ना On the track. तर तू जिंकू शकतो. लाईन जर सोडली तर तू हरला, Disqualified. डिस्क्वालिफाईड. तो सांगतो अरे मी सगळ्यात पहिला धावला. नाही रे बाबा, काय अर्थ नाही. अरे मी किती धावलो, ह्यांच्यापेक्षा जास्त फास्ट मी धावलो, काय अर्थ नाही. यू आर डिस्क्वालिफाईड. कितीही प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला तरी होऊ शकत नाही. तुम्हाला जो विश्वास दिलेला आहे त्या विश्वासात जर तुम्ही पूर्ण बसले नाही, तुम्ही सांगितलं अख्खा आयुष्य मी स्कर्ट ब्लाउज घालून कापलं, अख्खा आयुष्य मी एका सोबर माणसासारखा राहिलो, परंतु मनात जर काळा ठेवून जर जगत असाल, यू आर डिस्क्वालिफाईड. True, sir. Amen. True. तुम्ही सतसत विवेक बुद्धीला तुमच्या काही थारा दिला नाही. तुम्ही ह्या गोष्टीपासून लांब गेले. जर तुम्ही सांगता की मी विश्वासी आहे, कपडे करतो, राहतो, प्रार्थनेला येतो, परंतु माझ्या आत्म्यावरती, माझ्या लस्ट वरती कंट्रोल जर नसेल, मी जर कोणत्या गोष्टीला कंट्रोल करत नसेल, तर माझी काहीही व्हॅल्यू, आय एम डिस्क्वालिफाईड. True, sir. आम्हाला या गोष्टीकडे समजणे गरजेचं आहे. ही खरी साक्ष आहे की तेरा वचन ही खरी साक्ष आहे, म्हणून कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल, हा यासाठी की त्यांनी यहुदी कहाण्या आणि सत्यापासून बहकलेल्या माणसांच्या आज्ञा याकडे लक्ष न देता विश्वासात खंबीर व्हावे. विश्वासात खंबीर व्हावे. 15व्या वचनाकडे लक्ष द्या आणि 15-16. शुद्ध जनास सर्व काही शुद्ध आहे. शुद्ध जनास सर्व काही शुद्ध आहे. पवित्र जनास सगळं काही पवित्र आहे. आमेन. जर तुम्ही पवित्र असाल तर तुमच्या ठाई पवित्र आत्मा वास करतो. आमेन. तुमच्या ठाई अशुद्धता वास करू शकत नाही. बघा भावाने, आमच्या ना बाजूचे हे जे आमचं कंपाऊंड आहे ना, एवढा दिवस झाले, एवढे कचरा आणि घाण पडली होती ना की माणसाला असं मागून फिरायला पण वाटत नव्हतं. 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. आणि इकडे हे भिंत आता आम्ही घातली. अगोदर भिंत घातली नाही. सकाळी उठला ना आणि जर तुम्हाला बाहेर निघायचं आहे, ते कचरा एवढा आणि कुत्र्यांनी केलेली घाण आणि कुत्रे धावायचे. 2 गोष्टी आम्ही केल्या. काल त्यांनी अख्खी सगळं उचललं आणि भिंत घातली. आता कुत्र जे इकडून येऊन घुसून जायचे बिल्डिंग मध्ये, ती ह्यांचा रस्ताच बंद झाला. येस. रस्ता बंद झाला, ते कुत्रे येऊन टर्न मारून परत गेले. आता काय करणार? ट्रू. रस्ता बंद झाला.
रस्ता बंद झाला तर त्यांनी आज कुत्रे आमच्या बिल्डिंग मध्ये आलेच नाही, कारण एकच रस्ता आहे, एकच रस्ता आहे, एकच नाही, एकतूनच जा, दुसरा रस्ताच नाहीये. ज्या वेळेला माणसाच्या जीवनाला 15 रस्ते फुटतात ना, यस सर, तेव्हा कोण येते आणि कोण जाते काय कळत नाही. ट्रू सर, आमेन. एकच रस्ता ठेवा, सकरा है वो रास्ता, येशू मसीह का Yes, रास्ता, आमेन, आमेन. तो रस्ता ठेवा. त्याच्यातून एंट्री ठेवली तर अशुद्धता कधी घुसणार नाही. आमेन. शुद्धता, शुद्ध शुद्धतेच्या जनास सर्व काही शुद्ध आहे, शुद्ध जनास सर्व काही शुद्ध शुद्ध आहे. आहे. परंतु विटाळलेले व विश्वास न ठेवणारे यांना काहीच शुद्ध नाही. ह्यांना काही शुद्ध नाही, कारण त्यांचं जीवनच तसं आहे आणि त्यांची बुद्धी व विवेक भाव ही विटाळलेली आहे. त्यांची बुद्धी व विवेक भाव, देअर कॉन्शियन्स, काय Conscience. वचन म्हणते, Yes. 15 वचन होता. इंग्लिश हा, कुठे गेले दोघं काय, बस 15 वाच. Now therefore ye with the council signify. नाही 15 वचन, टायटस 1:15. टायटस. रिचल वाच. To the pure, all things are pure, To the pure all things are pure, but to those who are defiled and unbelieving, nothing is nothing is pure. त्यांच्यासाठी काही शुद्ध नाही आहे. but even their mind and conscience are defiled. Yes. डिफाईल्ड, Defiled. डिफाईल्ड म्हणजे समजलं ना, Yes. दूषित, दुष्ट झालेला आहे. दूषित. दूषित झालेला आहे. देअर माइंड अँड देअर कॉन्सायन्स इज डिफाईल्ड. ह्याच्यावरती कोणी ताबा घेतलेला आहे, सैतानाने घेतलेला आहे. आमेन. 16 वचन होतं दादा. आपण देवाला ओळखतो अँड वी अँड दे प्रोफेस दे नो गॉड. असे ते बोलून दाखवितात. दे असे ते काय करतात, बोलून दाखव. बोलून दाखवितात. पूर्ण वाचा ते वचन. आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवितात, हा, परंतु कृतींनी त्याला नाकारतात. परंतु कशाने नाकारतात. कृती act. आम्ही मेसेज बिलीवर आहोत, हम्म. पण आम्हाला आमचा राग आवडत नाही. Yes. आम्ही मेसेज बिलीवर आहोत, परंतु आम्हाला मजा करायला आवडते. Yes. आम्ही मेसेज बिलीवर आहोत, परंतु आम्हाला टिंगा टवाळ्या करायला आवडते. आम्ही मेसेज बिलीवर आहोत, परंतु आम्हाला एकमेकाच्या खोडा काढायला आवडतं. True. वचन काय सांगते, आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवितात, परंतु कृतींनी त्याला नाकारितात. कृतीने त्याला नाकारतात. म्हणजे ऑलिम्पिक मध्ये आहोत, परंतु आम्ही एका धावेवरती ना, इथून तिथे, इथून इथे, इथून तिथे, सगळ्या टीमनी कृतीने आम्ही नाकारतो. आणि ते अमंगळ, आज्ञाभंजक व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत. रिप्रोबेट इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे. रिप्रोबेट Reprobate, yes, yes. कामासाठी न लायकीच असलेला, न पसंत असलेला. रिप्रोबेट. रिप्रोबेट. भाऊ बहिणींनो, कोणत्याही विश्वासणाऱ्यांची ही परिस्थिती नसावी. खतरनाक परिस्थिती आहे ही. काय आहे, विश्वासी, परंतु विश्वासी असून आमच्या अंतकरणावरती आम्हाला कंट्रोल नाही. आम्हाला आमच्या कॉन्सायन्स वरती कंट्रोल नाहीये. आम्हाला आमच्या लस्ट वरती कंट्रोल नाहीये. लस्टला आपण काय म्हणतो, वासना. त्याला अफेक्शन. तुम्हाला 5वा सेन्स काय आहे, अफेक्शन, भावना. तुम्हाला तुमच्या भावनावरती कंट्रोल नाहीये. एकदा ब्रदर लोबन एक गोष्ट सांगितली होती, तो सांगतो, त्यांनी म्हटली होती काल मी येताना, ती मला एकदमची आठवली. ते सांगतं की त्यांनी एक गोष्ट सांगितली होती, बघा फॅशन कशा प्रकारे स्पिरिट आहे. तो सांगतो, जर तुम्ही वाडा साईडला गेले तर तुम्ही पण तिकडच्या बाया बघता की नाही बघता. येस. ते पण ब्लाऊज घातलेलं असते आणि वाडीमध्ये काम करतात, तेव्हा तुमची वाईट नजर त्यांच्यावरती जाते का, नाही जात. त्यांनी पण ब्लाऊज घातलेला आहे ना एवढा, त्यांनी काय 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 परकर किंवा स्कर्ट घातलेला आहे की नाही घातलाय, आहे ना, पण तुमची वाईट नजर त्यांच्यावरती जाते का, नाही जात. परंतु जर शहरामध्ये कोणी एवढं घातलं असेल तर तुमची त्याच्यावरती नजर जाते. याचं रिझन काय माहितीये का, त्या फॅशनच्या मागे स्पिरिट आहे. येस सर, व्हेरी त्या फॅशनच्या मागे काय आहे, Yes. स्पिरिट आहे. ते स्पिरिट ऑटोमॅटिक तुम्हाला खेचायला. आता बघा, 2 गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्या वाड्यातल्या बाईने कपडे घातले ना, ती तिने फॅशन नाही गेली. हा तिचा अन्न निवाराचा सगळ्यात Yes. काय अन्न वस्त्र निवारा मधलं Basic. सगळ्यात बेसिक वस्त्रामध्ये तिला मिळालं ना, ते तिने घातलं. बरोबर. परंतु हे अभाव त्याच्यावरती गेल्याने फॅशन बनलं, आणि त्या फॅशन असल्यामुळे ती फॅशन अट्रॅक्टिव्ह झाली लोकांना. आता नवीन त्या दिवशी एक रिलायन्स मध्ये आमच्या ट्रेनला येते, तर रिलायन्स मध्ये काम करते, तर त्यांना ब्रँड मध्ये कपडे स्वस्त मिळतात. तर तिने एक पॅन्ट आणली होती दाखवायला. कितीची पॅन्ट मिळते, 14,000ची पॅन्ट. मी बापरे, जीन्स. दाखव बरं जीन्स 14,000ची. उघडली तर ही एवढी फाटली आहे,
इथून एवढी फाटली आहे, इथून एवढी फाटली आहे, एवढी फाटली आहे. मी सांगितलं थांब, तो बाहेर भिकारी बसलाय बघ, त्याला कामात येईल. बाकी मला नाही वाटत कोण घालेल. 15,000ची पॅन्ट आहे, त्याच्याच कामाची पॅन्ट आहे, तो घालू शकतो फक्त. True, तर sir. ती इथून सगळी फाटली. मी सांगितली 20,000ची 2,000ला मिळत असेल बघा, 20,000ची तुमच्याकडे पण अशीच असणार, 2,000ची अख्खी फुल पॅन्ट असेल ना, तेव्हा तुम्हाला सांग. तोपर्यंत तुम्हाला सांगू नको की चांगली पॅन्ट आहे. भाऊ बहिणींनो, हे काय आहे? डिफाईल बॉडी आहे, Yes. डिफाईल माइंड, Yes. दूषित मन. हे Correct. काय आहे? हे सैतानाने खाऊन टाकलेलं आहे. आम्हाला कोण सायन्स पाहिजे, Amen. व्हॉट टू पिक अँड व्हॉट नॉट Not टू to- पिक, Amen. काय घ्यावे आणि काय नाही घ्यावे, Yes. ह्याचं ज्ञान देवाने आम्हाला दिलेलं आहे. म्हणून अफेक्शन भावना सांभाळाव्या. Yes. Amen. आम्ही काय करावे? कॉन्साइन्स जे आहे हे आमच्या देवाच्या आत्म्याच्या कंट्रोल मध्ये असावे. Amen? Amen. काय तुम्ही आनंदित आहात? Amen. 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 आपण आणखीन एक वचन वाचूया. हा, इब्री लोकसपत्र, इब्री इब्री लोकसपत्र ह्याचा 9वा अध्याय, 9वा अध्यायच ना, एक मिनिट. हा, 9वा अध्याय आणि मला वाटतं 11व्या वचनापासून वाचा. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींविषयी प्रमुख याजक होऊन आला. आता कोण आहे ख्रिस्त? चांगल्या होणाऱ्या गोष्टीविषयीचा प्रमुख याजक. प्रमुख याजक आहे. प्रमुख याजक म्हणजे काय? अनन्या. Yes. अनन्या. प्रमुख याजक म्हणजे कोण? अनन्या. अनन्या, High priest. ज्याला आपण बघितलं हाय प्रिस्ट. आणि व जो हाताने केलेला नाही, म्हणजे ह्या सृष्टीतला नाही, असा अधिक श्रेष्ठ व पूर्ण मंडपातून आणि बकरे व वासरे यांचे नव्हे, तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला हा, आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळविली. काय आम्ही आमेन म्हणू? Yes, amen and amen. सार्वकालिक बकऱ्याचं आणि कोकराचं नाही, नाही. तर त्यांनी स्वतःचं रक्त रक्ताने. आमच्यासाठी अर्पिल. मराठी परत वाचत दादा 12 वचन. आणि बकरे व वासरे यांचे नव्हे, तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला हा, आणि त्याने सार्वकालिक मुक्ती आणि मिळविली. त्याने सार्वकालिक इटर्नल रिडम्पशन, Redemption. इंग्लिश मध्ये इटर्नल रिडम्पशन आहे ना रिचर्ड, इटर्नल रिडम्पशन आम्हाला त्यांनी दिले. आणि Amen. कारण बकऱ्यांचे व बैलाचे रक्त आणि कालवटीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करीतात, इतके जर पवित्र करतात, हा, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याचे निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सतसत विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेष करून शुद्ध करेल. हालेलुया. हालेलुया. आमेन. काय वचन आहे? वा. काय वचन आहे? परत वाचा जर कोणी लक्ष. 13 आणि 14 एकत्र वाचा. कारण बकऱ्यांचे बकऱ्यांचे व बैलाचे बैलाचे रक्त रक्त आणि कालवटीची राख आणि कालवडीची राग, म्हणजे जुन्या करारात सांगितल्याप्रमाणे Yes. की तुम्ही काय करावे? अर्पण. दारबाहीवरती रक्त लावावे आणि तुम्ही आतमध्ये राहावे, तर तुमच्या शरीराचे काय होईल? रक्षण Yes, होईल. रक्षण होईल. माहितीये ना का तुम्हाला? माहितीये ना हा Yes, नियम? yes, yes. काय सांगितलं होतं की तुमच्या दारबाहीवरती रक्त बलांडा लावा, रक्षण. त्याच्या आतमध्ये तुम्ही राहा, म्हणजे वाचवा. काय होईल? तुम्ही वाचले जाल. आणि ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करीतात, हे जर इतकं तुम्हाला पवित्र करते जो अशुद्ध मनुष्याला, Yes. तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे सार्वकालिक म्हणजे काय? परमेश्वराचा आत्मा जो इटर्नल आत्मा जो आहे तो जर तुम्हामध्ये टाकण्यात आला, ज्याने निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपले सतसत विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेष करून शुद्ध करेल. हालेलुया. ग्लोरी. किती विशेष करून तुम्हाला शुद्ध करेल. आमेन. निर्जीव कृत्यापासून, म्हणजे तुमचे कृत्य मेलेले नाही आहेत, तर तुमचे कृत्य आजही जिवंत आहे. हालेलुया. बघा, येशू ख्रिस्ताने जेव्हा म्हटले की तुम्ही माझ्यापेक्षा अधिक कृत्य कराल, Yes. ह्याचा अर्थ काय? की येशू ख्रिस्त जरी स्वर्गात गेला, त्याचा आत्मा तुम्हामध्ये ओतण्यात आला. Amen. आज जगभराची देवाची मंडळी, देवाची लोक आहेत, ते जेव्हा कार्य करतात, ते येशू ख्रिस्ताने कार्य केलंय, त्याच्यापेक्षा येशू ख्रिस्ताचा आत्मा अधिक कार्य करत आहे. Yes, आमेन. हालेलुया. कारण Yes. तुम्ही सदाजीवी असे देवाचे लोक. आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ याच करता आहे की पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने सार्वकालिक वारसाचे अभिवचन
पाचारण झालेल्यांना मिळावे. पाचारण झालेले हालेलुया. ऍडॉप्शन. Yes. हालेलुया. ज्यांची निवड झालेली आहे त्यांना बरोबर. मिळावे म्हणून हे सत्सत्विवेक बुद्धीवरती तुमच्या Amen. आलेलं आहे ना. युअर कॉन्सायन्स ऍज अ स्पिरिट ऑफ गॉड. आमेन. तुमची सत्सत्विवेक बुद्धी कोणाकडे आहे? देवाच्या हाती आहे. आमेन. देव काय करतो? तुमची सत्सत्विवेक बुद्धी त्याच्या कंट्रोल मध्ये घेतो. आमेन. नाव व्हॉट टू थिंक, व्हॉट नॉट टू थिंक Yes. इज नोबडी कॅन कंट्रोल अदर दॅन होली स्पिरिट. आमेन. तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मेला स्थान द्या. आमेन. रस्ता काल मी येत होतो आणि मी गाडी फास्ट होती आणि गाडी फास्ट असताना एकदम बघितलं, अरे रस्ता असा पण आहे असा पण आहे. तर मी विचार केला, हा पण रस्ता बरोबर दिसतो, हा पण रस्ता दिसतो ना. मी 80च्या स्पीडला आहे, मला माहिती नाही की असं जायचं की असं जायचं. आणि मी लगेच मॅप कडे बघितलं आणि मॅपने सांगितलं राईट घे. आणि 2 मिनिटात मला माझ्या मनामध्ये झालं, आमच्या जीवनात ही अशीच परिस्थिती असते. ट्रू सर. आम्ही निघतो फास्ट. Yes. आता आम्हाला कळत नाही ह्या मार्गातून जावे की ह्या मार्गातून जावे, हा सत्य मार्ग आहे की हा सत्य मार्ग आहे. देवाचं वचनकडाकडे एकदम लक्ष द्या. Yes. तो आमेन. सांगेल की हा रस्ता घे, हा Amen. तुला जीवनाकडे घेऊन जाईल. ट्रू सर. जीवनात प्रत्येक वेळा परिस्थिती येतात भाऊ बहिणींनो, Amen. आम्हाला ओव्हरकम करता आलं पाहिजे. आमेन. Amen? आमेन. आमेन. काय तुम्ही आनंदित आहात? आमेन. आपण आमेन. एक शेवट, आपण आणखीन एक वचन वाचूया, मग आपण उभे राहूया. पेत्राचे पहिले पत्र ह्याचा दुसरा अध्याय. दुसरा अध्याय आणि पेत्राचे पहिले पत्र ह्याचा दुसरा अध्याय. 1 पीटर चॅप्टर 2. जाम पुढे गेलो का? ह्याचा दुसरा अध्याय आणि वचन मला वाटते अं, एकोणीस आहे. पुन्हा ते ट्रान्सलेशन आहे का? थोडं ट्रान्सलेशन मला प्रॉब्लेम वाटतो. ठीक आहे, वाचा 18 वचन वाचा. 18, 19, 20 वाचा. 18 ते 21 वाचा. घरच्या चाकरांनो, तुम्ही पूर्ण भयाने आपल्या धनाच्या अधीन असा. जे चांगले व सौम्य त्यांच्याच केवळ नव्हे, तर जे कठोर त्यांच्याही अधीन असा. त्यांच्याही अधीन असा. जर कोणी अन्याय सोसताना देवाचे स्मरण ठेवून दुःखे सहन करीतो, तर ते उचित आहे. आता इंग्लिश मध्ये लिहिलं आहे, फॉर दिस इज थँक वर्दी इफ अ मॅन फॉर कॉन्सायन्स टुवर्ड्स गॉड एंड्युअर ग्रीफ सफरिंग रॉंगफुली. आणि 21 वचन, कारण पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा. हा, पण पाप चांगले केलं, चुकी केली, त्याचा मार खाला, त्याच्यामध्ये नवीन काय नाही. Right. परंतु चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे. हालेलुया. काय तुम्ही आमेन म्हणाल? येस सर. आणि प्रभूला सांगूया की प्रभू एवढी शक्ती आम्हाला दे Yes. की काही न चुकलेलो असताना सुद्धा जर मला ठोसे बसले तर परत वाचायचं वचन 20 वचन. कारण पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय आता मोठेपणा. हे काय माहितीये का? दिस इज युअर कॉन्सायन्स. येस ही येस. तुमची सतसत विवेक बुद्धी आहे. हम्म. ह्या विवेक बुद्धी तुम्हाला सांगते की आता तुम्हाला काय करायचं आहे. हम्म. हे जर तुम्ही चुकलेले आहात आणि त्याच्याबद्दल तुम्हाला शिक्षा झाली तर त्याच्यामध्ये नवीन काय का नाही, मोठं जे केलं त्याचाच मोबदला तुम्हाला मिळाला. Yes. परंतु पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने म्हणजे उचित आहे. एवढं मी याचं बरं केलं तरी मला त्रास झाला की नाही. Yes. त्याच्यापेक्षा मी केलंच नसतं तर केवढं बरं झालं असतं. राईट. हा माणसाचा विचार असतो. ट्रू सर. त्याला मी कशाला हेल्प केली? उगाच हेल्प करायला गेलो. तुला माझ्याकडे मागायला पण मलाच राहावं नाही ना. आता मी मदत केली, माझ्याच गळी पडलं. ट्रू. चांगले केल्यानंतर पण तुम्हाला जर फटके बसत असतील आणि ते तुम्ही नियमितपणे सहन करत असाल, Yes. then you have a spirit of God. Amen. Hallelujah. Amen. आणि कारण ह्याच करता तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. Hallelujah. Amen. Here is the word. Yes, याच amen. करिता Amen. तुम्हाला पाचारण करण्यात आलेले आहे. तुम्हाला अशासाठी तुम्हाला असं फ्लावरी बेडवरती झोपायला No. अशी मस्त मर्सडीज देऊन प्रार्थनेला जायला बोलवलेलं नाहीये. ट्रू सर. तुम्हाला Very good. अशासाठी ख्रिस्ती लोकांना अशासाठी बोलायला नाही तर मग देव काय माहितीये का? देव काय सांगतो त्याला? अन्याय देव म्हणेल. अन्याय. एका ठिकाणी गावातल्या लोकांमध्ये तिकडे देवाला लोकांना झोपायला जागा नाही, खायला जागा नाही.
आणि एका ठिकाणी देव भरपुरीने देतो आणि लोक खातात. असा देव अन्याय देव नाहीये. नाहीये. ट्रू सर. देव सगळ्यांना समान देणारा परमेश्वर आहे. आमेन. त्याच्या कृपेमध्ये अंतर नाही. अंतर नाही. त्याच्या समोर कोण मोठा नाही, कोण तोकडा नाही, कोण जाडा नाही, कोण बारका नाही. सगळे देवासमोर एकाच सारखे आहेत. एका लेवल. देवाने जी तुमच्यावरती आणि माझ्यावर प्रीती केली आहे तीच वाड्याला प्रीती केलेली आहे, ती मुंबईला, Yes, ती yes. अमेरिकेवरती प्रीती केलेली आहे, ती आफ्रिकेमध्ये त्या घनदाट जंगलामध्ये Yes, असलेल्या yes. विश्वज्ञानावरती पण तीच प्रीती आहे. आमेन. हे जे पाचारण झालेलं आहे, पाचारण म्हणजे काय? somebody has come on your door and knock your door. या बिल्डिंग मध्ये 12 आहेत ना, पहिला कोण आला ना इकडून एंट्री मारला ना, काय आता पता माहिती नसला ना, तर तो पहिला डोर हा वाजवतो. राईट. द नियरेस्ट वन. कुठेतरी वरती जायचं पण माझा इकडे दरवाजा. राईट. समबडी हॅज कम आणि दरवाजा ठोकावला. हे पाचारण तुम्हाला आणि आम्हाला. लक्की ड्रॉ म्हणतात ना, लक्की ड्रॉ. Yes. लक्की ड्रॉ म्हणजे काय? Yes. माहिती नाही ना कोणाचा नंबर लागेल, चिठ्ठ्या टाकल्या. चिठ्ठ्या टाकेल, नाही माहिती कोणाचं लागेल. ते आम्ही एकदा ते बँकेचा इव्हेंट होता आणि आम्ही तिकडे गेलो होतो. तर आम्ही बँकेमध्ये त्याने सांगितलं प्रत्येकाने चिठ्ठी लिहून द्या, प्रत्येकाने आम्ही आमचं नाव लिहून दिलं होतं. शेवटला लक्की ड्रॉ असेल, शेवटला लक्की ड्रॉ असेल. आणि लक्की ड्रॉच्या 5 मिनिटं अगोदर ना एक कपल आला. त्या दोघांनी पण त्यांची नावं लिहून दिली. फुड केला. ते बसले नाही बसले, लक्की ड्रॉ निघाला, ते दोघांची नावं निघाली. सगळ्या लोक सांगतात आम्ही सकाळपासून संध्याकाळपासून येऊन बसले. हे आता आले ना ह्यांचं नाव. कोणाला कधी पाचारण होईल आपल्याला माहिती नाही. ट्रू सर. परंतु भाऊ बहिणींनो, देवानी आम्हाला स्वर्गीय राज्यासाठी पाचारण केलेलं आहे. आमेन. लोक इंतजार करतात. लोक सगळं विकलं त्यांनी देवासाठी. त्यांची भक्ती देवाला पसंत नाही, कारण देवापासून त्यांना पाचारण झालेलं नाहीये. त्यांना वाटते की आम्ही देवाची भक्ती करतो, Yes. दाविदासारखी. येस. परंतु त्यांना काय तर देवाला ते सांगतं ही माझी भक्तीच नाहीये. माझी आज्ञा तुम्ही माझ्या इच्छेप्रमाणे पाळावी, हीच माझी खरी भक्ती आहे. हालेलुया. आमेन. आमेन. कारण ह्याच करिता कारण ह्याच करता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे. कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले. ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले, हे कोणी कधीच विसरू नका. आमेन. आणि तेणे करून तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे. हालेलुया. आय हॅव डिसाइडेड टू फॉलो Follow जीसस. Jesus. आमेन. त्यांनी एक काय केलेलं आहे? कित्ता म्हणजे काय? ही इज अन एक्झाम्पल टू अस. येस. येस. तो आमच्यासाठी एक काय एक्झाम्पल म्हणजे उदाहरण म्हणून आहे येस. की आम्ही कोणाकडे बघू रे बाबा, हिच्यामध्ये दोष आहेत, ह्याच्यामध्ये दोष आहेत, ह्याच्यामध्ये दोष आहेत, हिच्यामध्ये दोष आहेत, ही चुकीची आहे, बघू कोणाकडे? ट्रू सर. प्रश्न पडलाय, मोठा प्रश्न आहे. तो सांगतो तो खराब, तो सांगतो तो खराब. अरे चांगला कोण तो कळतच नाही. आपल्या बायबल हातात घ्या. आमेन. परमेश्वराला सांगा तू आमचा कित्ता आहेस, आमेन. तू आमचा एक्झाम्पल आहेस. नन इज वर्दी ऑन दिस अर्थ. येस. तेव्हा काय योहान का म्हणाला, ही गुंडाळी उघडाव्यास कोण समर्थ आहे? समर्थ आहे. आता ते वचन लायक आहे. प्रकटीकरण ह्याचा 5वा अध्याय आणि ह्याचं वचन 2 पासून वाचा किंवा पहिल्या वचनापासून वाचा, मग आपण जो राजासनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातात पाटपूट लिहिलेली व 7 शिक्के मारून केलेली पुस्तकाची एक गुंडाळी मी पाहिली. देवाचं वचन, आमच्या रिडम्शनचं नाव. येस. रिडम्शन इकडे होतं. आणि गुंडाळीवरचे शिक्के फोडून ते उघडवण्यास कोण योग्य आहे असे मोठ्याने पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिला. एक बलवान देवदूत पाहिलं. तेव्हा पृथ्वीत स्वर्गात स्वर्गात पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडव्यास किंवा तिच्यात पाहण्यास समर्थ नव्हता. कोणीही नाही भावा बहिणींनो, कोणीही नाही. तुम्हाला जे पाचारण झालेलं आहे त्यासाठी कोणीही नाही स्वर्गामध्ये की आम्ही कोणाकडे पाहावे आणि आमचा मुक्ततेचा दिवस आम्हाला दिसेल. आमेन. कोणीही नाही. परंतु ही गुंडाळी उघडवण्यास किंवा तिच्यात पाहावयास योग्य असा कोणी आढळला नाही. म्हणून मला फार रडू आले. मला फार रडू आले की प्रभू एकतरी एक्झाम्पल असेल. भाऊ बहिणींनो, म्हणून आम्ही ब्रॅनमाइट नाही आहोत. आमेन. येस सर. आम्ही ब्रदर बॅनमच्या नावात बप्तिस्मा घेत नाही. राईट. आमच्यासाठी ब्रदर बॅनम डोक्यावरती नाही आहे. नो सर. आमच्यासाठी तो एक प्रभू येशू ख्रिस्तामधला असलेला एक्झाम्पल आहे. आमेन. संत पॉल आमच्यासाठी एक एक्झाम्पल आहे. आज काय करतात मी ते ना, ह्याचा नोवेना त्याचा नोवेना. त्या दिवशी मला तरी बोललं की आम्ही नाशिकला आहे.
बाळेशू हा. बाळेशू हा नाशिकला असतो बाळेशू. मला बाळेशू नाशिकला कधीपासून आला? काय आहे, प्रत्येकाने आपापले धर्म बनवलेले आहे. इन्फंट Infant जीसस Jesus, त्यांच्यासाठी अद्याप इन्फंटच आहे. प्लेन मध्ये घेऊन गेलं तर फुकटमध्ये तिकीट तरी मिळेल, जायला मिळेल. इन्फंट आहे, त्यांचा वाढलाच नाहीये. काय केलेलं आहे, देवाच्या वचनाला वेगळंच इंटरप्रिटेशन लावलेलं आहे. परंतु वचन इकडे काय म्हणते, ही गुंडे उघडाव्यास आणि तिच्यात पाहाव्यास कोणी योग्य असं कोणी आढळलं नाही. तेव्हा मला फार अडीव आले. तेव्हा वडील मंडळींपैकी एक जण मला म्हणाला, रडू नको. हालेलुया. पहा, यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर, त्याने जय मिळविला. हालेलुया. म्हणून तो तिचे 7 शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे. आमेन. आमेन. आज तेव्हा आमच्या मुक्तीचा आहे. आमेन. आज कोणी आम्हाला पाचारण केलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने. आमेन. देवाचं वचन का म्हणते, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. युअर फ्रीडम इज इन द ट्रूनेस ऑफ गॉड. आमेन. देवाच्या सत्यतेमध्ये आपण आपल्या जागेवर उभे राहूया. आमेन. आमेन. देवाच्या सत्यतेमध्ये देवाने आम्हाला आधार दिलेला आहे. भावा बहिणींनो, हे मनुष्याचे लिहिलेले वचन नाही आहेत. आमेन. हे देवाने स्वतः आमच्यासाठी पाठवलेलं पाचारण आहे. आमेन. ना तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे कॉन्सायन्स, तुमची जी विवेक बुद्धी आहे, ही कंट्रोल मध्ये ठेवायची आहे. कशाच्या? पवित्र आत्माच्या. जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याच्या कंट्रोल मध्ये ठेवता, तेव्हा तुम्ही लिगलिझम मध्ये नाही जात, तर तुम्ही देवावरती प्रेम करण्यामध्ये जाता. बाबा संत पौलाला जेव्हा परिस्थिती कळली, तेव्हा संत, मला जर माहिती असतं की हा मुख्य न्यायाधीश आहे, तर मी ह्याला असं बोललोच नसतो. कारण परत देवाच्या वचनाचा रेफरन्स घेऊन सांगतो, कारण देवाचं वचन सांगते की अधिकाऱ्यांच्या अधीन असा. देवाचं वचन कुठे तुटावं हे कोणाच्याच ध्यानात येऊ नये किंवा कोणाच्याच हातात हे घडू नये. जे त्याचं चुकलं, लगेच त्याने सांगितलं मला क्षमा असावी, मी असं बोलायला पाहिजे नव्हतं. चुना लावलेल्या भिंती होता, तो चुना लावलेल्या भिंतीसारखाच होता, परंतु बोलण्याचा अधिकार नाही, कारण तो अधिकारी आहे. अधिकारीच्या अधीन राहा. अधिकारी आपल्या सगळ्या प्रत्येक ठिकाणी अधिकारी बसलेले आहेत. घरी असो, कामाला, ऑफिसला जा, या शहरामध्ये जा, अधिकारी बसलेले आहेत. आपल्यावरती दादागिरी करतात, अन्याय देतील. परंतु त्यांनी एक लाईन तिकडे बोलला, हे चुना लावलेल्या भिंती प्रभू तुझे करो, काय करायचं ते आमच्याकडे स्टेटमेंट कायमच असं होतं. आमचा चुकीचा न्याय केला ना, काही हरकत नाही. सफर करण्यासाठीच बोलवलेलं आहे. न काही करता जर तुमचं दुःख तुम्हाला सहन करावं लागत असेल, तर तुम्ही त्याचे धन्य आहात. कारण चुकी करून फटका खाणे हे तर नियमानुसार आहे. येशू ख्रिस्त क्रुसावरती होता, डावा आणि उजवा चुकी करून क्रुसावरती होता. येशू ख्रिस्तांनी काही न केलेलं असताना वचन संत पौल काय म्हणतो, तो आमच्यासाठी पाप झाला. त्यांनी आमचे सगळे पाप त्या क्रुसावर घेतली, आमच्यासाठी तो बलिदान झाला. अशासाठी की आज आम्ही प्रवृत्तीने सांगावे की आमच्यावरती पापाची सत्ता नाहीये. कशाने रिडम्पशन तुम्हाला मिळालं? पापातून मुक्ती कशी मिळाली? येशू ख्रिस्त आमच्यासाठी एकदाचाच बलिदान झाला आणि सर्वकालीन मुक्तता आम्हाला. काय तुम्ही आनंदित आहात? लेट युअर कॉन्सायन्स बी इन टू द हँड ऑफ गॉड. देवाच्या हाती तुमची सतसत विवेक बुद्धी असो. काय करावे, कसं करावे, काय नाही वागावे. प्रभू तू आमचा कंट्रोल घे, तू आम्हाला लीड कर, तू आम्हाला गाईड कर. भाऊ बहिणींनो, रिझनिंग कंट्रोल मध्ये आणा. पवित्र आत्म्याचे हे जे वचने जे तुम्ही ऐकलेले आहेत, घरी जाऊन वाचा सुद्धा, ह्याच्यावरती अभ्यास करा. अशासाठी की आम्ही जे आहोत, आम्ही पौल आहे ना, पौलाने कंट्रोल केला. त्याने काय सांगितलं, प्रत्येक अशी जी चित्तवृत्ती जी ख्रिस्त येशूच्या ठाई होती, ती तुमच्या ठाई असो. ज्याचा अर्थ काय की माझ्या ठाई आहे, मी ह्याच्यामध्ये परिपूर्ण आहे, मी ह्याच्यामध्ये चालत आहे, तशी तुम्ही तुमच्या ठाई ठेवा. जेव्हा ठेवाल तेव्हा तुम्हाला समजेल की ख्रिस्त तुमच्या ठाई कसा वास करत आहे. आमेन. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आपण आपल्या माना प्रार्थनेसाठी खाली झोपूया. आमच्या स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या गोड पवित्र नावाला धन्यवाद देतो, उंचावितो. खरोखर प्रभू तुझे वचन आज पवित्र आहे आणि प्रभू तू आम्हाला धीर देणारा परमेश्वर आहेस. खरोखर प्रभू तू जर आमचे पाचारण केले नसते, तर प्रभू आम्हाला आजचे सकाळचा संदेश मिळाला नसता. तू जर आम्हाला आमचे पाचारण केले नसते, तर प्रभू तुझी ओळख आम्हाला कधी झाली नसती. प्रभू तुझा आवाज आमच्या कानी कधी पडला नसता. सत्य आणि असत्य मधला भेद आम्हाला कधी समजला नसता. कदाचित प्रभू आज आमची सगळ्यांची घरी प्रभू या जगाच्या प्रकाशाने प्रकाशलेली असती, लाइटिंग झालेली असती, प्रभू दिवे लागलेले असते,
परंतु प्रभू यांच्या जीवनातले ह्या जगातले दिवे 4 दिवसाचे दिवे आहेत. परंतु प्रभू तू जगात आला आणि तू म्हणाला की मी जीवनाचा प्रकाश आहे. प्रभू तू आम्हाला म्हणाला की ओठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्या जवळ आलेला आहे. खरोखर प्रभू जसं वचन म्हणते तो अंधकारात प्रकाशला आणि अंधकाराला त्यांनी खाऊन टाकले. तो जो जिवंत परमेश्वर जो तो आमच्या ठाळी आलेला आहे. प्रभू आम्ही तुला आमच्या जीवनात वेलकम करतो. प्रभू प्रभू आम्ही तुला प्रार्थना करतो की प्रभू आमच्या जीवनातला सगळा मलीस, आमची सगळी घाण, आमच्या जीवनातली सगळा दुष्टपणा काढून टाक प्रभू. आणि प्रभू आम्हाला तुझ्या पूर्णतेकडे घेऊन ये. खरोखर प्रभू जसं संत पौलाचं तिताला म्हटले की ह्या सगळ्या गोष्टीपासून तू दूर राहा आणि विश्वासामध्ये खंबीर हो. प्रभू आम्हाला खंबीर राहण्यास सहाय्य कर. आम्ही आयबायचे कहाणं नाही, आम्ही दोष देण्यात नाही, तर आम्ही प्रार्थना करण्यात तत्पर असावे. आम्ही प्रभू एकमेकाला कसे उंच करतावे, एकमेकाला तुझ्या विश्वासात कसे वरती घेता यावे, गळती घ्यायला जमावे, ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करावे. म्हणून प्रभू तू आम्हाला तुझा अनुग्रह कर, आम्हाला तुझी कृपा आणि दया कर. तू आमचा चांगला आणि उत्तम परमेश्वर आहेस. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस. प्रभू तुला जीवनात कोणतीच गोष्ट कमी नाही आहे. प्रभू आम्ही तुला विनंती करतो की प्रभू आमच्या जीवनात तुझं स्थान प्रभू तू अधिकाधिक मजबूत कर. प्रभू आमच्या जीवनाचं कंट्रोल प्रभू तू घे, अशासाठी की प्रभू आमचे सतसत विवेक बुद्धी ही तुझ्या इच्छेप्रमाणे चालावी, ही तुझ्या आत्म्याप्रमाणे चालावी. आणि प्रभू जे आम्हाला सार्वकालिक पाचारण प्रभू तू दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही परिपूर्ण राहावे. म्हणून त्या आम्हावर तुझी कृपा आणि दया कर. या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. खरोखर प्रभू आम्हाला अधिकाधिक अभ्यास करण्यासाठी, आमच्या जीवनाला वळण लावण्यासाठी तू शिकव, अशासाठी की प्रभू आम्ही पूर्णतेस यावे. आम्ही प्रभू अपरिपूर्णता आहे ती नष्ट व्हावी आणि तुझी परिपूर्णता आम्हाला मिळावी. म्हणून त्यावर तुझी कृपा आणि दया कर. पुढे वेळ समय तुझ्या हाती घे. माझे भाऊ बहिणी घरी जात असताना प्रत्येकावर तुझी कृपा आणि दया कर. तुझा अनुग्रह, तुझी शांती, तुझी प्रीती आम्हा प्रत्येकाच्या जीवनात ठेव. आणि प्रभू तुझा येणं झालं तर तू आमची आठवण कर. प्रभू तुझ्या येण्यास उशीर असेल तर प्रभू तुझ्या परिपूर्णतेकडे वाढण्यासाठी तू आम्हाला अधिकाधिक सहाय्य कर. प्रभू आम्ही कबूल करतो की आम्ही कमजोर आहोत. प्रभू आम्ही प्रभू कमी पडतो, परंतु तुझं वचन हे परिपूर्ण आहे. तो आमच्या जीवनात तू ठेव. आणि पुढे वेळ समय तुझ्या हाती देऊन प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करीतो म्हणून तू ऐकणे मान्य कर. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, त्याचा अनुग्रह, त्याचा पवित्र आत्मा व त्याच्या पवित्र आत्म्याचे सगळे गुण तो येईपर्यंत आमच्यामध्ये सदैव राहो. आमीन. Till we meet, till we meet, till we meet at Jesus we meet. Till we meet, till we meet. Lord be with you till we meet again. Amen. Amen.